सौम्य आणि लक्षण विरहित कोरोना उपचार. पण कोरोना म्हणजे नेमका काय? नागोबा सरांनी या मॅडमनी बरचसं एक्सप्लेन केलं, की हा आजार काय आहे? व्हायरस काय आहे? नेमका झाला कुठून आला? किंवा त्याचा शरीरात कसा परिणाम करतो? त्याला सायटोकाइन्स कसे रिलीज होतात? त्याचं मग रूपांतर जीवघेण्या प्रकारामध्ये कसं होतं? हे सगळं आपण ऐकलंय, आपण वाचलंय. बरचसं आता ज्ञान बऱ्याच जणांना आलंय. मात्र साध्या शब्दात बोली भाषेत आम्ही क्लिनिशियन्स जे आहेत, जे ऍक्च्युअली या कोरोनाची ट्रीटमेंट करतोय, जे लक्षणं बघतोय, जे पेशंट्स कॉम्प्लिकेट झालेले पाहतोय किंवा असिम्प्टोमॅटिक बघतोय आणि त्यांना ट्रीटमेंट करतोय. तर आमच्यासाठी काय आहे? एक मध्येच एक सुंदरसा जोक फिरत होता आमच्या डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये आणि त्याच्यामध्ये त्या जोकमध्ये असं होतं सुंदरसं लिहिलेलं, की एक्सेप्ट प्रेग्नन्सी अँड फ्रॅक्चर, कोविड कॅन हॅव एनी काइंड ऑफ सिम्प्टम्स. म्हणजे गरोदरपणात येणारे सिम्प्टम्स आणि हाडाचं फ्रॅक्चर हे सोडून जर कुठलंही तुम्ही लक्षण घेतलात, तर ती लक्षणं कोविडच्या पेशंटमध्ये आढळून येतात. हे जरा ब्रॉड कॅटेगरी झाली. मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला पिन पॉइंट करणं गरजेचं राहतं. असं खूप सगळीच लक्षणं म्हणजे काय कोविडची असंही नाहीये डेफिनेटली त्याच्यामध्ये. पण बरीचशी अशी जी लक्षणं आहेत, जे आम्ही एक्स्पेक्ट करत नाहीत, मात्र ती लक्षणं कुठं ना कुठं कोविडला जोडली जात आहेत. दरवेळेस नवीन काहीतरी आम्हाला पाहायला भेटलं. सो लक्षणांवाईज जर आपण पाहायला गेलं तर डेफिनेटली हा हा आजार इतर आजारांसारखा डेफिनेटली नाही. हार्ट अटॅक कोणाला आला तर छातीत कळ तर येते किंवा डाव्या हाताला जर दुखतं दरदरून घाम तर येतो. काही ना काही तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक सिम्प्टम्स आहेत किंवा लक्षणं आहेत. मात्र कोरोनामध्ये असं खूप स्पेसिफिक किंवा पिन पॉइंट असं लक्षणं सांगणं सुरुवातीला जड जात होतं आतामध्ये. कारण आता आपल्याला अनुभव आलाय, की कुठल्या लक्षणांमध्ये कुठली लक्षणं ही कोविडची असू शकतात. सो जस्ट इन जनरल आपण हे सोडून दिलं. लक्षणामध्ये विना लक्षणं म्हणजे असिम्प्टोमॅटिक, माइल्ड म्हणजे सौम्य लक्षणं असणारे, मध्यम म्हणजे मॉडरेट, तीव्र म्हणजे सिव्हिअर आणि अतितीव्र म्हणजे क्रिटिकल. सो ब्रॉडली हे पेशंट्स ह्या 4 ते 5 कॅटेगरीमध्ये डिफाईन करता येतात. अगदी ब्रॉड कॅटेगरायझेशन म्हटलं तर. पण कसं असतं जेव्हा केव्हा आपण पेशंट्सला ट्रीटमेंट देतोय, त्यावेळेला आपल्याला ब्रॉड कॅटेगरायझेशन ठेवणे भागत नाही. मग नेमकं आम्ही कसं मॅनेज केलं, की किंवा नेमकी आता तुम्ही पेशंट्स लोकांनी कशी काळजी घ्यायची, नेमकं आता पुढे कसं जायचं ह्याही गोष्टी मी माझ्या छोट्याशा लेक्चरमधनं क्लिअरच करणार आहे. ठीक. जर आपण कॉमन लक्षणं जर म्हटली, काय काय असू शकतील खूप कॉमन. अगदी खूप कॉमन लक्षण होतं पेशंट्समध्ये लॉस ऑफ टेस्ट अँड स्मेल. म्हणजे वास आणि चव हे जाणं. हे खूप स्पेसिफिक सुद्धा आहे ॲक्चुअली. बरं पहिल्या लाटेमध्ये डेफिनेटली हे होतंच. दुसऱ्या लाटेमध्ये होतं. म्हणजे व्हायरसचा हा गुणधर्म डेफिनेटली वास आणि चव घालवणारा आहे, जो की खूप स्पेसिफिक आणि लोकांनाही बराचसा आता ध्यानात आलाय. थोडंसं माझं ऑब्झर्वेशन काय राहिलंय सेकंड लाटेमध्ये, तर बऱ्याच पेशंट्सला जेव्हा रिकव्हरीला लागले त्यावेळेला जे काही खाल्ले ते गोड लागत होतं. म्हणजे चव किंवा वास तर जातो, मात्र काही पेशंट्सला कुठलाही पदार्थ खाल्ला तर गोड लागायचा. हे सुद्धा लक्षण एक लक्षण पेशंटमध्ये आढळून आलेलं होतं. ताप. डेफिनेटली ताप हा हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे. ताप हे जनरल पण आहे. जसं की स्मेल आणि वास आणि चव जाणं हे कसं स्पेसिफिक होतं, तसं डेफिनेटली ताप हे स्पेसिफिक नाहीये. मात्र कोविडच्या बहुतांश पेशंट्समध्ये ताप हा येतोच. सो ताप असणं हे वन ऑफ द खूप कॉमन लक्षण आहे पेशंटमध्ये. हे हे लक्षण खूप स्पेसिफिक आहे कोविडच्या पेशंट्समध्ये, जे की वीकनेस म्हणजे अशक्तपणा. हा जनरल अशक्तपणा असतो. गळून जाणं जो प्रकार आपण बोलीभाषेत बोलतो तशातला हा प्रकार असतो. काम करू वाटत नाही, चालू वाटत नाही. सो वीकनेस असणं हे एक खूप कॉमन लक्षण आहे कोविडच्या पेशंटमध्ये. हे आणखी एक खूप स्पेसिफिक लक्षण आहे. हे लक्षण स्वतः मी पण जाणवलेलं, की अंगदुखी, बॉडी एक. ही अंगदुखी पेशंट साधारणतः कुठल्या भाषेत सांगतात? पेशंट हे साधारणतः हे अंगदुखी लोक म्हणजे पेशंट्स कसे एक्सप्लेन करतात किंवा कसे एक्सप्लेन करतील, तर आयुष्यभरात एवढी अशी अंगदुखी कधी झालेली नव्हती. म्हणजे ही अंगदुखी ही आपल्या इतर रेग्युलर अंगदुखीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. खट्टांगून निघतं सगळं अंग आणि खूपच सिव्हिअर टाईपचं ही अंगदुखी राहते आणि काही दिवस बरेच दिवस राहते ही अंगदुखी ऍक्च्युअली. सो मी जे हे 4-5 लक्षणं जे एक्सप्लेन करतोय, जे की वास्तव जाणं, ताप असणं, विकनेस येणं, म्हणजे
अशक्तपणा येणं, बॉडी एक येणं, ह्या खूपच कॉमन आणि स्पेसिफिक आहेत. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठं आहे हे सगळ्याच डॉक्टरांना आम्हाला. इनफॅक्ट आम्ही जे कोविडमध्ये पडलेलो आहे डेडिकेटेडली किंवा आपले डॉक्टर बांधव जे अगदी तळागाळात काम करतायत त्यांना हेच अवघड आहे डायग्नोज करणं, की हा कोविड आहे की इतर काही आहे. मग इतर काहीमध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन टायफॉइड आहे. मग टायफॉइडमध्ये पण अशक्तपणा येतो, त्याच्यामध्ये पण फीव्हर येतो, ताप येतो. मग ह्याच्यात आणि त्याच्यात काही साम्य आहे का? हे सगळे प्रश्न होते ह्या कोविडला डायग्नोज करण्यासाठी, निदान करण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उपचार करण्यासाठी. मात्र आपण स्पेसिफिकली घेतलं तर हे 3-4 काही असे लक्षणं आहेत, जे कोविडचे खूपच स्पेसिफिक लक्षणं आहेत. बरं ह्यातलं एकच असू शकतं का? की ह्याच्यातला बंच असू शकतो? हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. कुठलं तरी एकच लक्षण नसणार आहे पेशंटमध्ये. ह्याच्यामध्ये किमान 3 ते 4 लक्षणं एकत्र आढळून येतात आणि त्यावेळेला आपण या कोविडच्या डायग्नोसिसकडे जातो. ब्रीथिंग डिफिकल्टी म्हणजे श्वास घ्यायला त्रास. बरं श्वास घ्यायला त्रास काय कोविड झाला की लगेच आपल्याला श्वास घ्यायला त्रास नाही चालू होत. ह्याला एक वेळ लागतो. आता वेळ लागतो म्हणजे साधारणतः किती दिवसाचा जात असेल? जर जर जेव्हा तो व्हायरस फुफ्फुसाला अफेक्ट करायला लागेल, कोविड व्हायरस फुफ्फुसाला अफेक्ट करायला लागेल आणि तिथं फुफ्फुसाला डॅमेज करायला लागेल, त्यावेळेला त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. म्हणजे एका पहिल्या दुसऱ्या दिवशी डेफिनेटली नाही होणार आहे. आणखी एक हे कव्हर झाल्यानंतर काय ते सांगेलच. मात्र ब्रीथिंग डिफिकल्टी, श्वास घ्यायला त्रास हे सुद्धा खूप स्पेसिफिक आहे लक्षण ह्याचं कोविडचं. श्वास घ्यायला त्रास बीपी वाढल्यानंतर सुद्धा होतो, अस्थम्यामध्ये होतो, हार्ट फेल असताना होतो. बरीचशी कारणं आहेत श्वास घ्यायला त्रास होण्याची. मात्र ज्या वेळेला आपल्याला इतर काही लक्षणं आहेत आणि ही ब्रीथिंग डिफिकल्टी जाणवते, त्यावेळेला हे कोविडमुळे होते ह्याच्या शंका घेणं गरजेचं. सोर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे. माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आय होप बऱ्याच जणांचे बरेच ऑब्झर्वेशन असतील. मात्र माझे जवळपास 10,000 ते 12,000 पेशंट झाले तिथं माझ्या डोळ्याखालनं गेलेत ह्या सगळ्या 2 वर्षामध्ये. सो सोर थ्रोट हे यंग पॉप्युलेशन मध्ये खूप कॉमन होतं. जे यंग लोक आहेत, तरुण लोक आहेत त्यांच्यामध्ये घसा खवखवणं किंवा जसं तोंडातला यन प्रकार आपण म्हणतो तसं घशामध्ये होणं हे सगळ्यात महत्वाचं सिम्पटम. हे कफ म्हणजे खोकला. आता खोकला पेशंट्समध्ये बराच म्हणजे जवळपास 90% पेशंट्समध्ये खोकला आढळला. खोकला हे काही पहिल्या दुसऱ्या दिवशी नाही स्टार्ट होत. ह्याला सुद्धा थोडा वेळच लागतो खोकला सुद्धा स्टार्ट व्हायला. म्हणजे जर आपण ब्रॉड कॅटेगरीमध्ये ह्या सगळ्या लक्षणांचा अभ्यास केला तर अगदी इन्फेक्शन झाल्यापासनं ते कधी काय येणार ह्याला काही स्टेप्स आहेत. सगळंच एकत्र येत नाही. साधारणतः 4थ्या, 5व्या, 6व्या दिवशी चव आणि वास जातो. नंतर 8व्या, 9व्या दिवशी कधी परत येतो, कधी 14व्या, 15व्या दिवशी येतो. कफ दिसण्यास साधारणतः 4थ्या, 5व्या दिवशी चालू होतो इन्फेक्ट झाल्यापासून. ताप कदाचित 2ऱ्या ते 3ऱ्या दिवसापासून असू शकेल. 7व्या, 8व्या दिवशी अंगदुखी चालू होते. सो ही जी लक्षणं आहेत ही फार महत्वाची लक्षणं आहेत, जे मी आता तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतोय अगदी. सो ही काही लक्षणं आहेत जी लक्षणं आपण टाळू नयेत. लूज मोशन्स होणं कॉमन, असं फारच कॉमन नाहीये, पण डेफिनेटली लूज मोशन सुद्धा एक लक्षण आहे कोविडच्या पेशंट्समध्ये. ही लक्षणं आहेत, पण आपण जेव्हा निदानाला जातोय, की क्लिनिकल निदानाला बेसिकली म्हणतोय, अँटिजेन करण्याच्या अगोदर किंवा आपण अँटिजेन करायचंय, नाही करायचंय तेही विचार करण्या अगोदर, तर ही लक्षणं समजा जाणवायला लागलीत आणि आपल्याला कुणाच्या तरी आपण संपर्कात आलोय, ह्याला नोन एक्सपोजर आहे. म्हणजे आपल्या फॅमिली पैकी, मित्र कंपनी पैकी किंवा बाहेर कुठं आपण जाऊन आलोय, हॉस्पिटलला कोविडच्या जाऊन आलोय, म्हणजे कुठे ना कुठे एक्सपोजर आहे आणि हे सगळे यायला लागले. दोन्ही गोष्टी जेव्हा मिळून येतात, त्यावेळेला आपल्याला कोविड असण्याचं सस्पिशन जास्त आहे आणि हे सगळे सिम्पटम्स किंवा ही लक्षणं त्या कोविडमुळे असण्याची खूप दाट शक्यता आहे. बऱ्याच वेळा असं पण होतं की अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह येते आणि लक्षणं तर असतात. हो, असंही होऊ शकतं. त्याचा एक टाइम पिरियड आहे डेफिनेटली. हे पण इतर सत्रांमध्ये कव्हर होईलच की ह्याच्या अँटिजेन किंवा सिटी स्कॅनच्या काय गोष्टी असतील त्या. पण बऱ्याच पेशंट्समध्ये हे आढळलं की लक्षणं आली आहेत आणि अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आहे. त्यावेळेला लक्षणांवरती जाणं गरजेचं राहतं. त्याचं वर्गीकरण करणं खूप गरजेचं आहे कोविडच्या आजारामध्ये. ह्याचं कारण असं आहे की जी ट्रीटमेंट आहे, जे काही ट्रीटमेंट द्यायचे पेशंट्सना, ह्या पेशंट कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, कुठल्या वर्गीकरणामध्ये येतो, त्याच्यावरूनच डिसाईड होते ऍक्च्युअली. कारण हे ऍडिशनल आहे की असं म्हणजे सगळ्याच पेशंटला सगळं सारखंच लागतं असं नाही. आता मागच्या
लाटेमध्ये आपण पाहिलं की बरेचसे पेशंट जे एजेड होते, जे वयोवृद्ध होते, त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त होते, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त होते. ह्या वेळेस आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं. जे एजेड होते त्यांच्यामध्ये तर प्रॉब्लेम्स होतेच, मात्र तरुणांमध्ये पण प्रॉब्लेम्स होते. सो आणि एकदा पेशंटला किंवा इन्फेक्ट झालेल्या पेशंटला डे 1 ला किंवा डे 2 ला आपण त्यांना कॅटेगराईज केलं, ह्या वर्गीकरणामध्ये टाकलं, की त्या पेशंटचे पुन्हा कॉम्प्लिकेट व्हायचे चान्सेस खूप कमी कमी राहतात. आणि हे पेशंट्स जनरली आता पर्टिक्युलरली माझं टार्गेट असं होतं आणि व्हॉट आय टेल इन जनरल, की पेशंटला जर आपल्याला कॉम्प्लिकेट होऊ द्यायचं नसेल आणि जीव वाचवायचा असेल तर कॅटेगरी नाही चेंज होऊ द्यायची. पेशंट तुमच्याकडे कुठल्या कॅटेगरीमध्ये आलाय किंवा कुठल्या लेवल आलाय त्याच्या पुढे नाही जाऊ. माइल्ड मध्ये आलाय, मॉडरेट मध्ये जाऊ देऊ नका, असिम्प्टोमॅटिकचं माइल्ड मध्ये जाऊ देऊ नका. म्हणजे ह्या पद्धतीने जर आपण टार्गेट ओरिएंटेड, पेशंट ओरिएंटेड जर ट्रीटमेंट दिली तर ती ट्रीटमेंट बऱ्याचशा पेशंटला फायद्याची ठरली आहे. मग माइल्ड मध्ये काय? तर आता माइल्ड मध्ये काय काय येतं? तर माइल्ड पेशंटला पहिली गोष्ट पॉझिटिव्ह आहे, अँटीजन पॉझिटिव्ह आहे किंवा HRCT मध्ये पॉझिटिव्हनेस आहे किंवा संपर्कात आल्यात आणि ही लक्षणं आहेत जी मी आता सांगितली. माझी तुम्हाला म्हणजे एक विनंती राहील की ताप, थकवा, अंग दुखणं, खोकला, घसा खवखवणं, सर्दी, शिंक, मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब हे तोंडपाठ करूनच ठेवावं. ही लक्षणं ह्याच्यामध्ये आढळून येतात. मग माइल्ड कोणाला म्हणायचं, सौम्य लक्षणं असणाऱ्यांना कोणाला म्हणायचं किंवा लक्षण नसणाऱ्यांना कोणाला म्हणायचं. सो ज्यांना अँटीजन पॉझिटिव्ह आहेत म्हणजे कन्फर्म झालंय की ह्यांना कोविड पॉझिटिव्ह आहे, पण कुठलंही लक्षण नाही, ते असिम्प्टोमॅटिक. ज्यांना पॉझिटिव्ह आहे ते कन्फर्म झालंय, आणि अशा पेशंट्समध्ये ह्याच्यापैकी कुठलं तरी एक लक्षण आहे, ते पेशंट्स माइल्ड या कॅटेगरीमध्ये येतात. मॉडरेट मध्ये माइल्डचे कॅटेगरी सगळे काही माइल्ड म्हणजे हे जे आता मी बोलून दाखवले ह्याच्यातलं कुठले तरी किमान 2 ते 3 लक्षणं प्लस त्याच्या शिवाय त्यात काय येणार आहे, सायन्स ऑफ न्यूमोनिया म्हणजे न्यूमोनियाची लक्षणं काय, ती खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास, हे न्यूमोनियाची लक्षणं. म्हणजे काय, ज्या वेळेला पॉझिटिव्ह आहेत प्लस लक्षणं आहेत आणि त्याच्यामध्ये खोकला ऍड झालाय, श्वास घ्यायला सुरू झालाय आणि HRCT मध्ये बदल आलाय, त्यावेळेला ते मध्यम कॅटेगरीमध्ये पेशंट जातात किंवा मध्यम त्यांचं वर्गीकरण केलं जातं. पण मध्यम कॅटेगरीमध्ये असणाऱ्या पेशंटची ऑक्सिजन लेवल ही चांगली असते, ऑक्सिजन लेवल नॉर्मल असते. पुरं अबोव सगळं काही प्लस ऑक्सिजन लेवल कमी होणं आणि क्रिटिकल, जे की पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये कव्हर होणार आहे, ज्याच्यामध्ये खूप पेशंट क्रिटिकल होऊन जातात. बरं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल जो की अगदी सुंदर प्रोटोकॉल आहे आणि मी स्वतः तो फॉलो केला पूर्ण दोन्ही लाटेंमध्ये, आणि तोच प्रोटोकॉल ऍक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही इम्प्लिमेंट केलाय, नॉलेज स्प्रेड करताना त्याच प्रोटोकॉल नुसार केलाय. तर ICMR आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल आहे, तो पेशंटला अजून मायक्रो लेवलमध्ये वर्गीकरण करतं, म्हणजे अजून मायक्रो कॅटेगरायझेशन करतं. आणि हे कॅटेगरायझेशन आम्हा डॉक्टर लोकांना तर सगळ्यांना माहितीच आहे, हे पेशंट्सनाही आता माहिती होणं त्यांच्या फायद्याचं राहील. तर माइल्ड मध्ये A, B आणि C अशा 3 कॅटेगरी होतात. मॉडरेट म्हणजे मध्यम मध्ये D आणि E होते आणि क्रिटिकल सिव्हिअर मध्ये F कॅटेगरी असते. म्हणजे ह्या ज्या कॅटेगरीज आहेत, हे जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण खूप सोप्या भाषेत डॉक्टरांपर्यंत पोहोचवलं गेलंय. बऱ्याचशा गोष्टी ज्या मी सांगतो त्या 90 ते 95% हा ऑलरेडी आपल्याकडे आलेला जो डेटा आहे किंवा गव्हर्नमेंट कडून आलेले प्रोटोकॉल्स आहेत, सिस्टीम कडून आलेले प्रोटोकॉल्स आहेत, ICMR प्रोटोकॉल्स त्याच्यावरती बेस्ड आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या स्वतःच्या अनुभवात नाही सांगतोय. सो जे माइल्ड सौम्य केसेस आहेत त्याला आम्ही A, B आणि C कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय, मॉडरेटला D आणि E मध्ये. तर थोडक्यात मला हे सुद्धा सांगायचं की आमची A, B आणि C कॅटेगरी कशी. माइल्ड मध्ये काय होतं, अगदी सौम्य असतं. आताच मी तुम्हाला ते लक्षणं दाखवले, तर ह्यांच्यामध्ये ताप, थकवा, अंग दुखणं, खोकला, घसा, म्हणजे हे लक्षणं आहेत, ही लक्षणं असतात. सो माइल्ड मध्ये A कॅटेगरी जी आहे ती असिम्प्टोमॅटिक, त्यांच्यामध्ये कसलंही लक्षण नाही, फक्त ते पॉझिटिव्ह आहे. सो ते झालं असिम्प्टोमॅटिक. बी कॅटेगरीमध्ये ताप, थकवा म्हणजे हे सगळे लक्षणं. आणि C कॅटेगरीमध्ये कोण येतात, C कॅटेगरीमध्ये पॉझिटिव्ह असलेला पेशंट प्लस त्यांना असलेले हे लक्षणं प्लस हे जे मी एक्सप्लेन केलंय, आयदर एज, वय 60 वर्षापेक्षा जास्त किंवा ब्लड प्रेशर असणं किंवा शुगर असणं
किंवा हार्ट अटॅक झालेला असणं, अस्थमा झालेला असणं किंवा HIV असणं किंवा एखादं ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेलं असणं, म्हणजे जसे किडनी ट्रान्सप्लांट केली, किडनी दुसरी टाकलेली असणं किंवा किडनी फेल्युअर असणं. सो ए कॅटेगरीमध्ये ज्यांना लक्षणं नाहीत ते. बी कॅटेगरीमध्ये हे सगळी सौम्य सौम्य लक्षणं असणारी लोक आहेत. बी कॅटेगरीमध्ये पेशंटला बीपी, शुगर असं काही नाही. वय 60 पेक्षा कमी आहे. मात्र त्या पेशंट्सला लक्षणं आहेत, जे की लक्षणं आता आपण 2, 4, 5, 6 वेळेस आपण रिपीट केली. सो ते येतात कॅटेगरी सी मध्ये. सो सौम्यमध्ये ए, बी आणि सी मध्ये आम्ही कॅटेगरायझेशन करतो. आता हे तुम्हाला जेव्हा माहिती होतं की मी स्वतः कुठल्या कॅटेगरीमध्ये, सौम्य आहे, मध्यम आहे की तीव्र आहे, त्यावेळेस स्वतः ह्या गोष्टीला फेस करणं अजून सोपं जातं. सो पेशंट्सला आम्ही माइल्ड मध्ये, सौम्यमध्ये ए, बी आणि सी ह्या पद्धतीने कॅटेगराईज करतो. मध्यम पेशंट्स कसे कॅटेगराईज करतो आम्ही, ज्यांना त्यांना डी आणि ई मध्ये अजून डिवाइड केलं गेलंय. तर ज्यांना कॅटेगरी सी चे म्हणजे मध्यमचे कॅटेगरी सी चे लक्षण आहेत, प्लस त्यांचा SpO2 चांगला आहे, रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वास घ्यायची गती पण चांगली आहे, मात्र फिवर, कफ आणि ब्रेथलेसनेस आलाय. आणि हे मॉडरेट आणि सिव्हिअर कॅटेगरीचे पेशंट्स हे HRCT वरून सुद्धा वर्गीकरण त्यांचं केलं जातं. सो ह्याला डी मध्ये आणि ई मध्ये, आणि ई मध्ये ज्यांचा ऑक्सिजन लेवल कमी होते त्यांना वर्गीकरण केलं जातं. डी मध्ये ज्यांचं ऑक्सिजन लेवल चांगलं आहे त्यांना डी मध्येच ठेवलं जातं. सो माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर ह्याच्यामध्येही मायक्रो वर्गीकरण केलं जातं, जेणेकरून आम्हा डॉक्टरांना पेशंट्सला ट्रीटमेंट द्यायला सोपं जात आहे. किंवा प्रोटोकॉल बेस्ड जी ट्रीटमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं आणि ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जी डॉक्टरांपर्यंत पोहोचवली आहे, याच्यातनं सोपं जातं. ह्या झाल्या पेशंटचं निदान, लक्षणं आणि त्यांचं क्लिनिकल वर्गीकरण. हे जे मी थोडंसं एक्सप्लेन केलं, हे सगळं आम्ही क्लिनिशियनच्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलंय. मग आता याच्यावरती उपचार काय आहेत? सो जेव्हा हे पेशंट एक कॅटेगराईज होऊन जातो, म्हणजे जेव्हा पेशंट डायग्नोसिस होतं, म्हणजे अँटीजन पॉझिटिव्ह आहे किंवा आपण सस्पेक्ट करतोय की हा पेशंट असू शकतो, कोविडचा असू शकतो, त्यावेळेला आपण किमान CBC, CRP आणि ESR ह्या 3 तपासण्या करून, ह्या 3 तपासण्यांमध्ये त्या CRP जी तपासणी आहे, एव्हा ऍक्च्युअली बऱ्याच लोकांना CRP काय, रेमडेसिवीर काय, व्हेंटिलेटर काय, सगळ्या गोष्टींची कल्पना आलेलीच आहे. त्यात CRP हे खूप चांगलं मार्कर आहे, जे मार्कर ऍक्च्युअली पेशंटच्या निदानाला आणि त्याच्या नीट होण्याला, म्हणजे आम्ही ज्याला प्रोग्नोसिस म्हणतो, ह्या दोन्ही गोष्टींना मॉनिटर चांगलं करतात. ह्या उपचारामध्ये मी फार अशा खूप काही मेडिकल टर्म्स किंवा मेडिकल गोष्टी नाहीत ठेवल्यात. मात्र या उपचारामध्ये एक छोटासा आयडिया आपल्याला, काय औषधं असतात, काय कुठली औषधं दिली जातात आणि त्याच्या सोबत आपण काय करणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी मी काही एक्सप्लेन करणार आहे. सो उपचार जे आहेत ते वर्गीकरणानुसार केले जातात. ह्याच्यामध्ये होम आयसोलेशन. आता होम आयसोलेशन ही खूप अशी फेवरेट बाब होती. ज्या वेळेला ऍक्च्युअली पहिल्या मागच्या वर्षीच्या लाटेमध्ये आपल्याला हे ध्यानात आलं की कोरोनाचे सेंटर्स आहेत किंवा त्यांना आयसोलेट करून ठेवलं जातं, त्यांना बाजूला ठेवलं जातं. तो एक गैरसमज जो लोकांमध्ये आहे किंवा झालाय. गृहविलगीकरण किंवा होम आयसोलेशन ही ट्रीटमेंट नाहीये. हे आयसोलेशन काय, होम आयसोलेशन काय, की पेशंट जे इन्फेक्टेड आहेत त्या इन्फेक्टेड पेशंट्स कडनं इतर कोणी इन्फेक्ट होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शनची केलेली एक स्ट्रॅटेजी आहे. तो उपचार नाहीये. मग ह्या सुरुवातीला आम्हा डॉक्टरांना हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. पॉझिटिव्ह आले, लक्षणं आहेत, काही आहेत, लोकांकडनं, पेशंट्स कडनं डिमांड यायची, नाही आम्ही होम आयसोलेट राहतो, होम आयसोलेट राहतो. सो होम आयसोलेशन ही ट्रीटमेंट डेफिनेटली नाहीये. ही एक प्रिव्हेन्शनची स्ट्रॅटेजी आहे. मात्र ज्या वेळेला पेशंट असिम्प्टोमॅटिक असतात त्यावेळेला होम आयसोलेट करून किंवा घरीच उपचार करून सुद्धा आपण अगदी असिम्प्टोमॅटिक केसेसला सुद्धा आपण मॅनेज करू शकतो. आणि जेव्हा ह्या दुसऱ्या लाटेमध्ये एवढा ताण आला सिस्टीमवरती, आपले बरेचसे पेशंट्स हे
होम आयसोलेशन्स मध्येच आपण किंवा होम केअर मध्ये उपचार केलेले आहेत. आणि असिम्प्टोमॅटिक जे पेशंट्स आहेत, पर्टिक्युलरली जर सिरो सर्वे जर आपले बऱ्याच ठिकाणी झालेत, त्याच्यातनं असं ध्यान येतं की कुठं 30%, 40%, 50% पॉप्युलेशन पॉझिटिव्ह आहे. पण 50% पॉप्युलेशन काय ऍडमिट झाले नव्हते किंवा त्यांना काही अँटीजेन्स पॉझिटिव्ह नव्हते. ह्याचा अर्थ काय? तर ते असिम्प्टोमॅटिक राहिले, लक्षणही आली नाहीत आणि ते नीट होऊन गेले. सो होम आयसोलेशन ही जी स्ट्रॅटेजी उपचारासाठी आपण जर कन्सिडर केली, तर असिम्प्टोमॅटिक जे पेशंट आहेत, लक्षणं नाही आहेत, त्यांना आपण ती चूज करू शकतो. होम केअर ऑब्व्हियसली घरीच औषधं देणं, ओव्हर द काउंटर ट्रीटमेंट ऑप्शन, स्वतःहून औषध घेणं. बऱ्याच पेशंट्सला आम्ही पाहिलंय हे स्वतःहून औषधं घेणं. मात्र ही 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 चुकीची कल्पना आहे. ऍक्च्युअली स्वतःहून औषधं घेणं पेशंटने. ऑथेंटिक ट्रीटमेंट, योग्य उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि दवाखान्यातून उपचार आणि आयसीयूचे उपचार हे पेशंट जेव्हा आपण कॅटेगराईज करतो त्यानुसार आपण त्याच्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट देतो. ठीक, फाईन. तर आपण असिम्प्टोमॅटिक जे आहेत किंवा लक्षणच नाही आहेत, पॉझिटिव्ह पेशंट आलंय, तेवढंच अँटीजेन पॉझिटिव्ह आहे, तर मग ह्या पेशंट्सना ट्रीट कसं करायचं? दवाखान्यात भरती व्हा किंवा घरी डॉक्टरच्या निगराणीत उपचार घ्या. बरं, ह्यांना उपचार काय आहेत असिम्प्टोमॅटिकला? सगळ्यात महत्वाचा उपचार काय? मानसिकता स्टेबल ठेवणं. बरं, मानसिकता स्टेबल ठेवणं हे पेशंटच्या आणि पेशंटच्या इतर नातेवाईकांना किंवा घरचे जे आहेत त्यांनाही फार महत्वाचं आहे. कारण पेशंट बरेचसे इथं मेंटली डिस्टर्ब होतात. सो मेंटल हेल्थचा सपोर्ट इथं फार महत्वाचा ठरतो. त्यांना सिम्प्टम्स नसतात, मात्र ते बरेच आजूबाजूचं वातावरण बघून घाबरलेले असतात. ठीक आहे, हा एक सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट झाली. मात्र ह्याच्याशिवाय जे आपण देतो ते व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंक, ही औषधं देतो ह्या पेशंट्सना. जनरली असिम्प्टोमॅटिक पेशंटना अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधांची काही गरज पडत नाही. सुरुवातीचे काही लिटरेचर्स होते जिथं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, अझिथ्रोमायसिन देऊ शकतो किंवा देतात. मात्र फारसा असा त्याचा फायदा होत नाही जेव्हा लक्षणच नसतात. मात्र व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक घेणं हे इम्युनिटी बुस्टरच्या माध्यमातनं पेशंट्सला फायद्याचं ठरलंय. सो सी डी झिंक घ्यायला काहीच हरकत नाही. ह्याच्यासोबत जी महत्वाची आहे ती विश्रांती. हे पॉइंट जे आहे ते पुस्तकात लिहिलेले नाहीये किंवा नसतात किंवा कोणी जनरली आपण त्याला खूप निग्लेक्ट करतो. पण रेस्ट इज द बेस्ट मेडिसिन फॉर कोविड. हे खूप महत्वाचं आहे ऍक्च्युअली. ह्याला जर आमच्या फिजिओलॉजिकल भाषेत जर एक्सप्लेन करायचं झालं तर ह्याच्यामध्ये लंग्स इन्व्हॉल्व होतात. ऑक्सिजन लेवल आपली कमी होणारी असते जेव्हा कॉम्प्लिकेट होतं त्यावेळेला. आणि ज्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज करताय किंवा हालचाल करताय त्यावेळेला डॅमेज लंग्स मधनं तुमची जी ऑक्सिजन रिक्वायरमेंट शरीराची वाढते ती पुरवायला लंग्सला नाही होत किंवा कमी पडतं, मग अजून डिसीज डिटेरिएट होत चालतं ऍक्च्युअली. सो रेस्ट, विश्रांती ही खूप महत्वाची बाब आहे. बऱ्याच पेशंट्सना आम्ही ते पहिल्यापासून सांगत असतो. बरेच पेशंट आम्ही असेही पाहिलेत जे अगदी सगळं काही जिने चढून जा, इकडे जा, तिकडे जा, हे सगळं फिराफिरी करतात. अगदी हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही विश्रांती सांगतो, मात्र त्या वॉर्डातून त्या वॉर्डात पळ हे सगळं करतात आणि त्या पेशंट्सला कुठं ना कुठं थोडं बहुत कॉम्प्लिकेशन्स आढळले आहेत. सो विश्रांती, रेस्ट ही फार महत्वाची आहे जेव्हा आपण डायग्नोज होतो की आपल्याला कोविड आहे. आणि जेव्हा असिम्प्टोमॅटिक आहात आपण आणि घरी उपचार किंवा होम आयसोलेट करून किंवा सीसीसी सेंटरमध्ये आपल्याला उपचार सुरू आहेत, त्यावेळेला लक्षणांची चेकलिस्ट करणं आणि काही तपासण्या नियमित करणं हे फार महत्वाचं राहतं. जसं की मी थोडंसं एक इम्प्रेशन दिलं, की कोविडच्या पेशंट्सला आपण कॉम्प्लिकेशन्स किंवा मृत्यूपासून वाचवायचा गुरुमंत्र काय? तर आलेल्या पेशंटच्या जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये चेंज नाही होऊ देणं. दुर्दैवानं हा आजारच असा आहे की कुठल्या वेळेला कसा डिटेरिएट वी डोंट नो, पण बहुतांश पेशंटला ह्याचा फायदा होतो. सो नियमित तपासणीमध्ये काय तपासणी ठेवायची स्वतःची, तर ऑक्सिजन लेवलची तपासणी ठेवायची, फिवरची तपासणी ठेवायची आणि साधारणतः 3ऱ्या ते 4थ्या दिवशी परत ह्या ज्या सीबीसी, सीआरपी आणि ईएसआर आहे ते रिपीट करायचं. आता प्रॅक्टिकली हे पाहिलं गेलंय की अगदी माइल्ड लक्षणं असताना किंवा असिम्प्टोमॅटिक लक्षणं नसताना सुद्धा सीआरपी लेवल वाढलेली असते. मग सीआरपी लेवल वाढलेली असते तर हे डॉक्टरांना एक क्लिक असतं की हे उद्या जाऊन पेशंट्स प्रॉब्लेम मध्ये जाणार आहेत, कॉम्प्लिकेट होणार आहेत. मग त्यावेळेला अगोदरपासूनच ट्रीटमेंट चालू करता येते. सो लक्षणं जरी नसली तरी हे साधारणतः दर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी ह्या तपासण्या करणं गरजेचं राहील किंवा फायद्याचं राहील. बरं, एक प्रकर्षाने मला काय सांगायचंय की लक्षणांची जी चेकलिस्ट आहे, बेसिकली काही सिस्टीम मी स्वतः सुद्धा डेव्हलप केल्यात.
जसे की हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरसाठी माझी काही इनोव्हेटिव्ह सिस्टम्स आहेत, तशाच कोविडसाठी सुद्धा ॲप बेस्ड सिस्टम मी डेव्हलप केल्या आहेत. आणि हाच प्रोटोकॉल आम्ही काहीसा उस्मानाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि पर्टिक्युलर माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण वापरला गेला होता, की चेकलिस्ट ठेवायची सकाळी आणि संध्याकाळी. ज्यांना लक्षणं आहेत त्यांनी किमान 1 वेळेस आणि ज्यांना लक्षणं आहेत त्यांनी किमान दिवसातनं 2 वेळेस. आणि त्या चेकलिस्टमध्ये करायचं काय, की ही जी लक्षणं आहेत, आपण सांगितलेली लक्षणं आहेत. काय अगदी तर खाली जर आपण पाहिलं अगदी मिनिमम लॉस ऑफ टेस्ट म्हणजे चव आणि हे जाणं, वास जाणं, फीवर येणं, ताप येणं, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास, कफ, खोकला लागणं, विकनेस लागणं, हे जे कॉमन लक्षणं आहेत ह्याची एक चेकलिस्ट तयार करायची. आणि ह्या चेकलिस्टमध्ये आपल्याला असं आढळलं की काल नव्हतं आणि आज आलंय, ह्याचा अर्थ आपली कॅटेगरी चेंज व्हायली आणि आता मात्र आपल्याला उपचार पुढच्या पावलाचे घ्यावे लागतात, हे स्वतःहून ध्यानात घेणं. आता जे पेशंट हॉस्पिटल्समध्ये ऍडमिटेड आहेत, सीसीसी सेंटरला आहेत, आता जे आम्हाला ध्यानात आलं, आपल्या गव्हर्नमेंट सिस्टीम्स ज्या तयार केल्या गेल्या, ह्या खूप सुंदर डेव्हलप केल्या गेल्या पेशंटला मॉनिटर करण्यासाठी. आणि बऱ्याच जणांना ध्यानात आलं ऍडमिनिस्ट्रेशनला सुद्धा की हे करावं लागतं, हे केलं तर आपण पेशंट्सचे कॉम्प्लिकेशन्स वाचवू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे चेकलिस्ट सुद्धा इन्क्लूड केल्या गेल्या. SpO2 चेक करणं, ऑक्सिजन लेवल चेक करणं इम्प्लिमेंट केलं गेलं. सो जे असिम्प्टोमॅटिक आहेत, घरी आहेत आणि लक्षणं नसल्याने गाफील राहू नये, ह्या गोष्टी कराव्या, जेणेकरून आपल्याला पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील. आणि लक्षणं जाणवायला लागले की, आणि लक्षणं जाणवायला लागले किंवा तुमच्या ती 4थ्या-5व्या दिवसाची जी ECBC, SR-CRP तपासणी आहे, त्याच्यामध्ये अजून ॲबनॉर्मॅलिटी वाढली. मला माहित नाही आता व्ह्युअर्समध्ये बरेच जण डॉक्टर्स पण असतील, मेडिकोज पण असतील. मग त्यांना एक सजेशन असं आहे की CBC मध्ये लिम्फोसाइट आणि न्यूट्रोफिल ह्यांचा रेशो खूप महत्वाचा आहे. तो रेशो एका स्पेसिफिक लिमिटच्या वरती जायला गेला तर तो आपल्याला एक रेड फ्लॅग साईन असतं की हा पेशंट कॅटेगरी चेंज करतोय आणि त्यांना उपचार किंवा आपले ट्रीटमेंट चेंज करणं गरजेचं राहील. सो लक्षणं जाणवायला लागले आणि आपले काही हे रेड फ्लॅग साईन्स आले की आपल्याला पुढं त्या पेशंटच्या कॅटेगरीनुसार किंवा त्यांना त्या पद्धतीने उपचार करायला लागतील. बरं, ज्यांना कॅटेगरी ए आहे. आता कॅटेगरी ए म्हणजे कोण, की ज्यांना लक्षणं आहेत, मात्र ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, ज्यांना बीपी नाही, शुगर नाही, किंवा इतर काही आजार नाही आहेत, ते सौम्य. मग माइल्ड ज्या केसेस आहेत त्या सुद्धा होम केअर मध्ये सक्सेसफुली ट्रीट झालेल्या आहेत. ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये आपण बरंच डिबेट करू शकतो, पेशंटला ठेवायचं नाही ठेवायचं, बट इट्स आयदर दवाखान्यात भरती व्हा किंवा घरी डॉक्टरांच्या निगराणीने उपचार घ्या. ह्याच्यामध्ये काय येतं, काय ऍड होतं, मग व्हिटॅमिन सी, डी, झिंक, पॅरासिटामॉल, इथं अँटीबायोटिक सुद्धा ऍड करू शकतो. इथं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर आपण मागच्या लाटेमध्ये बऱ्याच पेशंट्सला केला होता. ह्या लाटेमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर तेवढा नाही झालेला ऍक्च्युअली. याच्याशिवाय आयव्हरमेक्टिन, डॉक्झीसायक्लिन ही औषधं सुद्धा युज केली गेली आहेत, बऱ्याच डॉक्टरांनी युज केली गेली आहेत. त्यांचाही बराचसा चांगला इफेक्ट आहे पेशंटच्या रिकव्हरीज मध्ये. म्हणजे मग माइल्ड असतं. आणि कॅटेगरी ए, माइल्ड मध्ये कुठल्या असिम्प्टोमॅटिक लक्षणं नाही आहेत. माइल्ड सौम्यमध्ये ए, बी आणि सी ह्या 3 कॅटेगरीमध्ये जेव्हा ए कॅटेगरीचे पेशंट आहेत, ज्यांना पॉझिटिव्ह आहेत, लक्षणं आहेत, मात्र वय 60 पेक्षा कमी आहे आणि बीपी शुगर नाहीये, त्यांना व्हिटॅमिन सी, डी, झिंक, पॅरासिटामॉल घ्यावी अंगदुखीसाठी, तापेसाठी, खोकला असेल तर खोकल्याची औषधं, आणि अजून एकदा रिपीट मी करतो, विश्रांती. सो रेस्ट इज द बेस्ट मेडिसिन फॉर कोविड. हे ब्रीदवाक्य कोविडसाठी खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी पाळावं. आणि अगेन तेच मी रिपीट करतो, नियमित तपासणी. आता हे तपासणी कोणती, CBC, CRP आणि ESR. डेफिनेटली पेशंटला ऍडमिट करायचं की नाही हॉस्पिटलमध्ये, CRP लेवल सुद्धा बऱ्याच वेळेला सांगून जातं. किंवा बऱ्याच पेशंट मध्ये रक्त कमी असते, हिमोग्लोबिन कमी असतं, अशा पेशंट्सला ऍडमिट आम्ही ठेवतोच. किंवा आणि जे माइल्ड कॅटेगरी मध्ये येतात त्यांनी KFT, LFT म्हणजे किडनीची आणि लिव्हरची पण तपासणी व्हावी, जेणेकरून काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, आणि हे कॉम्प्लिकेशन्स असतील तर मग आपण त्या पेशंट्सला वेगळी ट्रीटमेंट देतो. सो माइल्डची जी ट्रीटमेंट आहे ही सुद्धा अगदी सोपीच आहे. त्याच्या व्हिटॅमिन सी, डी, झिंक सगळ्यांनाच, पॅरासिटामॉल, काही अँटीबायोटिक, विश्रांती.
प्लस ही A+ कॅटेगरी प्रोटोकॉलमध्ये डेफिनेटली नाहीये, पण आता माझ्या ऑब्झर्वेशन मधनं ही कॅटेगरी मांडली आहे. सो लक्षणविरहित असिम्प्टोमॅटिक आहेत, मात्र बीपी, शुगर, HIV किंवा इतर हे जे मगाशी मी काही आजार एक्सप्लेन केले, ह्याच्यातले कुठले ना कुठले आजार आहेत किंवा म्हणजे आपली इम्युनिटी सप्रेस करणारे काही औषधं असतात काही काही आजारांमध्ये, तसे काही औषधांवरती पेशंट असतील तर त्यांना A+ कॅटेगरीमध्ये ऍक्च्युअली जनरली वी ट्रीट. ह्याच्यामध्ये पेशंट्सला व्हिटॅमिन सी, डी, झिंक, पॅरासिटामॉल आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांच्या पूर्वीची औषधं जशीच्या तसे चालू ठेवणं. हा खूप कॉमन क्वेश्चन होता पेशंट्सचा किंवा आणि बरं जे ऑब्झर्वेशन झालं मागच्या औषधांचं काय तर हे मिस होण्याचे चान्सेस जास्त राहतात. कारण सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या कोविडवरती जातं आणि पहिली बीपी शुगरची औषधं जी असतात ते कदाचित रुग्णाकडनं पेशंटला सांगण्याचं राहून जातं किंवा प्रोटोकॉलच असा आहे कोविडच्या ट्रीटमेंटचा की आपण रिलेटिव्ह नाही अलाउ करू शकत, रिलेटिव्ह जवळ नसणार आहेत, पेशंट स्वतःच्या डिस्ट्रेसमध्ये आहे आणि तिथे आपले हे मागची औषधं मिस होऊन जातात. पण हे मिस होणं हे बऱ्याच वेळेला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सो पेशंटची ही पूर्वीची औषधं घेणं, विश्रांती आणि अगेन चेकलिस्ट. चेकलिस्ट फार महत्वाची आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याला आपण पॉझिटिव्ह आहेत आणि ट्रीटमेंट घेतो त्यावेळेला चेकलिस्ट करणं गरजेचं आहे. समजा परत लक्षणं जाणवायला लागली की ती कॅटेगरी चेंज होऊन जाते. सौम्य कॅटेगरीमध्येच बी कॅटेगरी माइल्ड मध्येच आपण आता बी कॅटेगरीला येऊयात. इथं काय होतं मग इथं दवाखान्यातच भरती व्हा किंवा घरी डॉक्टरचे निघणारे उपचार नका घेऊ. हे इथं डॉक्टरांच्या निगराणीत उपचार घ्या. हॉस्पिटलमध्येच घ्या. सौम्य कॅटेगरी जरी बी असली तरी हे पेशंट्स थोडेसे कॉम्प्लिकेट होण्याचे चान्सेस राहतात. मग ह्यांच्यामध्ये आम्ही काय देतो तर अँटीव्हायरल देतो ऍक्च्युअली. त्याच्यामध्ये टॅबलेट फेविपिराविर आहे आणि बाकीचं आपलं रेग्युलर आहे आणि ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक सुद्धा आम्ही पेशंटला कुठेतरी ऍड करतो पेशंटच्या असणाऱ्या त्यांच्या क्लिनिकल कंडिशन्सवरून किंवा इतर तपासण्यांवरून. पॅरासिटामॉल जे की तापेचं औषध आहे हे सुद्धा हे खूप महत्वाचं आणि खूपच योग्य औषध आहे या आजारात वापरलं जाणार कारण त्याच्यामध्ये खूप असे इन्फ्लेमेशन्स होतात आणि इन्फ्लेमेशन आय होप एक प्रोसेस आहे इन्फेक्शन झाल्यानंतरचे हा अँटी इन्फ्लेमेटरी वन ऑफ द स्ट्रॉंग आहे. त्यामुळे पॅरासिटामॉल घ्यावी. त्याचा डोस 500 मिलीग्राम दिवसातून 3 वेळेस असतो त्या ह्याच्यामध्ये घ्यावी. सो कॅटेगरी सौम्य माइल्ड असताना बी कॅटेगरीमध्ये पेशंटला आम्ही अँटीव्हायरल ऍड करतो, फेविपिराविर ऍड करतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जशा तसा आणखी एकदा रिपीट करतो विश्रांती, नियमित तपासण्या आणि लक्षणांची चेकलिस्ट. सो लक्षणांची चेकलिस्ट केली कॅटेगरी बी मध्ये आपण आहात आणि परत अजून ह्यांच्यापैकी कुठलं तरी एखादं लक्षण असं आहे जे काल नव्हतं आणि आज आलंय. काहीतरी काल मला चव वास येत होता आजपासूनही नाही गेलं याचा अर्थ आपलं थोडंसं वी आर गोइंग अहेड किंवा आपली कॅटेगरी चेंज होतीये. ताप वाढलाय, ताप येत नाहीये, ताप वाढलाय किंवा आलेला ताप कमीच होत नाही पॅरासिटामॉल खाऊन सुद्धा, अंगदुखी काल नव्हती आज आली आहे किंवा श्वास घ्यायला त्रास सुरू झालाय, खोकला आलाय, विकनेस खूपच वाढलं किंवा काल नव्हतं विकनेस आज आलाय. म्हणजे आपण आपलं थोडंसं आपलं जी लेवल आहे पेशंटची ती थोडीशी पुढच्या पायरीत चालायला लागली आहे. कॅटेगरी सी जेव्हा आपण म्हणतो कॅटेगरी सी आणखी एक जेव्हा मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगितली या स्लाइडमध्ये की आपल्याला जेव्हा लक्षणं असतात पेशंटला आणि वय 60 पेक्षा जास्त, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, अस्थमा, HIV, ट्रान्सप्लांट, किडनीचं प्रत्यारोपण हे काहीतरी झालेलं असतं त्यावेळेला ते कॅटेगरी सी मध्ये डायरेक्ट येतात ऍक्च्युअली किंवा हे जे आपण अर्लियर कॅटेगरीज काही पाहिल्या त्यांच्यामधनं चेंज झालेले पेशंट. मग ह्या पेशंटमध्ये आपण काय वापरतो ह्या पेशंट्समध्ये फेविपिराविर वापरतो. रेमडेसिवीर वापरायचा नाही वापरायचा हा त्या लोकल डॉक्टरांचा डिसिजन राहतो बऱ्याचशा इतर गोष्टींवरनं, HRCTच्या स्कोरवरनं किंवा HRCTच्या लिजन्सवरनं. पण इतर जे आपण कॉमन म्हणतो ती व्हिटॅमिन सी, डी, झिंक, पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक, इथं रक्त पातळ करण्याची काही औषधं. कॅटेगरी सी मध्ये पर्टिक्युलरली ते पेशंट खूप कॉमन येतात ज्यांना काही ना काही जुने आजार आहेत. ती जुनी औषधं डिस्कंटिन्यू करू नका, विसरू नका कारण ही औषधं फारच महत्वाची आहेत. अगदी आमच्या लेवलला जरी आमच्या डॉक्टरी भाषेत जरी बोलायचं झालं तरी थोडं सुद्धा बीपी वाढलेला जास्त नकोय. कारण कोविडमुळे फुफ्फुसाला पहिलंच डॅमेज झालंय आणि बीपी वाढला की ते अजून फुफ्फुसामध्ये पाणी वाढवतं आणि मग पेशंटचं ऑक्सिजन लेवल परत डाऊन होते. सो बीपी कंट्रोल ठेवणं ही फारच महत्वाची गोष्ट आहे जे की आपण ज्यांना बीपी शुगर आहे त्यांना त्या पेशंट्सला ती औषधं चालू ठेवावीत. ह्याच्यामध्ये आणखी जे रक्ताच्या तपासण्या त्या नियमित होणं गरजेचं राहतं कॅटेगरी सी
मध्ये, जेणेकरून आपण मॉनिटर करू शकतो की हा पेशंट अजून पुढे जातो की. ह्या कॅटेगरी सी मध्ये पेशंटच्या किमान 3 ते 4 वेळेस ऑक्सिजन लेवल सुद्धा चेक झाली पाहिजे दिवसातनं. हे महत्वाचं आहे, जेणेकरून ऑक्सिजन लेवल सडन कमी होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. बर, कॅटेगरी सी आहे, माइल्ड झालं म्हणजे सौम्य रूप झालं आजाराचं. आता मध्यम रूपावरती येऊयात. मग सौम्य रूपामध्ये काही नवीन लक्षणं ऍड झाली किंवा रक्ताच्या तपासण्यांमध्ये दोष आढळायला लागले. आता हे दोष म्हणजे काय आहे? तर हे दोष मध्ये आम्ही काही रक्ताच्या तपासण्या करतो. त्याच्यामध्ये काय करतो, बऱ्याच जणांना हे किंवा आता माहिती सुद्धा असेल श्रोत्यांमध्ये, की फेरिटिन करतो, डी डायमर करतो, एलडीएच करतो. हे फार महत्वाच्या 3 टेस्ट आहेत, फेरिटिन, डी डायमर, एलडीएच. अपार्ट फ्रॉम सीआरपी, ईएसआर आणि सीबीसी. हे सुद्धा आम्हाला खूप चांगलं सपोर्ट देतात पेशंटच्या डायग्नोसिस करायला किंवा त्यांना उपचार पद्धती शोधायला. सो फेरिटिन, डी डायमर, एलडीएच किंवा काही हार्ट अटॅकच्या दृष्टीनं, कारण हा व्हायरस हृदयावरती सुद्धा प्रॉब्लेम करतो. मग त्याच्या दृष्टीनं काही आजार उद्भवलाय का, सुरू झालाय का, त्या पद्धतीनं सुद्धा काही उपचार पद्धती चेंज होतात किंवा दिल्या जातात. सो जर रक्ताच्या अशा फेरिटिन, एलडीएच, डी डायमर मध्ये काही दोष आढळले, जे की पूर्वी नव्हते, आता यायला लागलेत, किंवा गव्हर्नमेंटच्या प्रोटोकॉलनुसार न्यूट्रोफिल आणि लिम्फोसाइटचा रेशो 3.5च्या वरती गेला, तर हे काही आम्हाला मार्कर्स आहेत की जिथं पेशंटची कॅटेगरी चेंज होतीये आणि या पेशंटला आता हे अजून जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगायची काय मला, की आपण समजा लक्षणं नाहीत म्हणून घरी राहिलोत किंवा अगदी माईल्ड लक्षणं आहेत म्हणून घरी राहिलोत, तर कुठला पॉइंट येतो की आता दवाखान्यात जावंच. कारण आपल्या एव्हाना सगळ्यांना ध्यानात आलंय की जेवढा आपण अंगावरती आजार काढतोय तेवढा हा नंतर जीवावर येतोय. हे सगळ्यांना ध्यानात आलं, डॉक्टरांना आले, पेशंट्सला आले, पॉप्युलेशन लेवलला आले. म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण घरी आयसोलेट होऊन राहतोय किंवा आपण स्वतःच नाही मी हेच करतो म्हणून राहतोय, त्यावेळेला एक पॉइंट असा येतो ह्या सगळ्या मी सांगितलेल्या लक्षणांवरून किंवा रक्ताच्या तपासण्यावरून, की तुम्हाला डॉक्टरांच्या नजरेखालीच उपचार घेणं गरजेचं राहतं. मध्यम कॅटेगरीमध्ये जी ही कॅटेगरी डॉक्टर सुनीता पाटील आणि शिरीष सर सांगणारच आहेत. मी जस्ट त्याचा एक ओव्हरलुकच देईन की दवाखान्यात भरती व्हा, काय औषधं द्यायची हे डॉक्टर त्या लेवललाच डिसाईड करतात. रेमडेसिवीर किंवा फेविपिराविर, व्हिटॅमिन सी, डी, झिंक हे सगळं. आणि अगेन विश्रांती, रेस्ट इज द बेस्ट मेडिसिन. साधं सिंपल एक काही उदाहरणं किंवा अनुभव सांगतो माझी, की पेशंटला कॅथेटराइज करणं, ज्या पेशंटला पर्टिक्युलरली ऑक्सिजन आपण लावतो त्या पेशंटला लघवीची नळी टाकणं. तर लघवीची नळी टाकून घेणं हे पेशंटला अनकम्फर्टेबलच आहे. त्यांना ते सोयीस्कर नाहीये किंवा सोपस्कर नाहीये असं पेशंटला जाणवतं. पण साधं अगदी मायक्रो लेवलला जर जाऊन पेशंटच्या मॅनेजमेंटचा विचार केला, तर जे पेशंट्स ऑक्सिजनवरती आहेत आणि ऑक्सिजनवरती गेलेत, त्यांना मला पेशंटची हालचालच नाही होऊ द्यायची. असे बरेचसे यंग पेशंट्स सक्सेसफुली ट्रीट झाले आहेत, जिथं मी यंग पेशंट्सला जागेवरून हलूच दिलं नाही. अगदी 4-4, 5-5 दिवस जेवण सुद्धा झोपूनच करायचं. काहीच फरक पडत नाही तो त्या 4 ते 5 छोट्या गोष्टी असतात. मात्र तुमच्या शरीराची झालेली थोडीशी सुद्धा हालचाल ही तुमची ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढवतं. ऑलरेडी फुफ्फुस डॅमेज असतं आणि त्याच्यामध्ये अजून पेशंट्सला कॉम्प्लिकेशन्स वाढतात. लघवीची नळी सिंपल साधं इंटरव्हेन्शन आहे. मात्र ज्या वेळेला एक साध्या शब्दात सांगायचं झालं, ज्यावेळेला लघवी लागते त्यावेळेला एक ताण येतो मनावरती, प्लस हेजिटन्सी असते, आजूबाजूला पेशंट्स असतात, पेशंट उठून नाही जाऊ शकत आणि त्यावेळेला हृदयाची गती वाढते, हार्ट रेट वाढतो, ज्याला आम्ही सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी असं सुद्धा म्हणतो. सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी वाढली, हार्ट रेट वाढला की थोडासा बीपी जरी हायपरटेन्शनच्या उच्च रक्तदाबाच्या लेवलला जरी नाही गेला तरी एका लेवलपेक्षा वरती जातो आणि तो सुद्धा हृदयाच्या काही प्रेशर्स वरती ताण टाकून फुफ्फुसामध्ये पाणी करतो. म्हणजे आहे छोटीशी साधीशी गोष्ट, रेस्ट घेणं किंवा हे कॅथेटरायझेशन. पण ह्या गोष्टी जसं मी सांगितलं की हा आजार इतका वेगळा आणि इतका नवीन आहे की जसा अनुभव येत जातोय तसं आपण त्यांना ते फेस करत ट्रीट करतोय. डेफिनेटली ही लाट खूपच जास्त तीव्र होती. आपण बरेचसे मृत्यू पाहिलेत. मात्र हे सगळे लर्निंग प्रोसेस आहे सगळ्यांसाठीच. आणि पण एक जसं मी म्हटलं की कॅटेगरायझेशन जर पेशंटचं व्यवस्थित केलं तर त्या कॅटेगरायझेशन मध्ये सुदैवाने जर समजा 100 पेशंट आहेत, 20 पेशंट ए मध्ये आहेत, 20 पेशंट बी मध्ये आहेत, 20 पेशंट सी मध्ये आहेत. सुदैवाने ह्या 20 पेशंटला ते एच कॅटेगरीचं सगळ्या लागू पडतं. एखादे पेशंट आपण कॉम्प्लिकेट होतो त्यासाठीच डेफिनेटली त्यांना
त्यांना आपण मॉनिटरिंग करत असतो. सो ह्या ज्या मध्यम आणि सिव्हिअर कॅटेगरीज आहेत ते माझे इतर डॉक्टर मित्र समजून सांगतीलच. अ, तत्पूर्वी क्लोज करण्यापूर्वी मला काही समज, गैरसमज ह्या गोष्टी प्रॅक्टिकल अनुभवावरती डिस्कस करायच्या आहेत किंवा तुमच्याजवळ पोहोचवायच्या आहेत. होम आयसोलेट हो ना, आय थिंक होम आयसोलेट वरती मी आता काही बोललोच आहे त्याच्यावरती, अजून नाही बोलत त्याच्यावरती. मात्र बऱ्याच जणांचा पेशंट्सचा असा गैरसमज होतो, की नाही, नाही डॉक्टरांना पेशंट कमी आहेत म्हणून ते आपल्याला ॲडमिट व्हायला लावतायत. नो, तसं काही नाहीये. हा आजार एवढा वेगळा आणि विचित्र होता, की कुठला पेशंट कधी हे होऊन जाईल, बिघडून जाईल, नो वन नोज. आणि अगदी ह्या दुसऱ्या लाटेमध्ये आमचे पर्सनल अनुभव होते दोन्ही सिव्हिल सिस्टममध्ये, सरकारी सिस्टममध्ये किंवा प्रायव्हेट सिस्टममध्ये, की अगदी हट्टाने पेशंट म्हणायचे, की नाही आम्ही घरीच राहतो, होम आयसोलेट राहतो. आम्ही होम आयसोलेट असा एक फॅसिनेटिंग शब्द झाला होता तो. मात्र बऱ्याच जणांनंतर ध्यानात आलं, की घरी राहून अजून त्रास होतोय, वाढतोय, कॉम्प्लिकेट होतायत, नंतर बेड नाही मिळतायत. सो होम आयसोलेट राहणं हे असिम्प्टोमॅटिकसाठी फाईन आहे, पण थोडी लक्षणं असतील, सौम्य लक्षणं असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लीज जा. देन रेमडेसिवीर. ह्याच्यावरती बरेचसे डिस्कशन्स आहेत. बऱ्याच लोकांच्या समजुती आहेत, गैरसमजुती आहेत. बरेच पेशंट सुद्धा ह्याच्यावरती अगदी डॉक्टरांशी भांडलेत. दोन्ही गोष्टीसाठी आम्हाला रेमडेसिवीर पाहिजे म्हणून पण आणि नको म्हणून पण. अ, याच्यावरती डिबेट करणं हा डिबेटेबल इश्यूच नाहीये. कारण अल्टिमेटली हे औषध आहे आणि कुठलंही औषध हे एका स्पेसिफिक टेस्ट नंतर इव्हन आपण व्हॅक्सिनेशनचं ऐकतोय. फेज 1 ट्रायल, फेज 2 ट्रायल, फेज 3 ट्रायल. आता फेज 3 चे बरेचसे गोष्टी आता बाहेर पडतायत. सो रेमडेसिवीर माझ्या स्वतःच्या अनुभवात जर बोलायचं झालं, तर पहिल्या लाटेमध्ये रेमडेसिवीरची गरज नव्हती तेवढी ॲक्चुअली. फॅबिफ्लूवरती, फॅविपिरावरती पेशंट बरेचसे ट्रीट होऊन जायचे. कुणाला त्याची सुद्धा गरज नाही पडायची. मात्र सेकंड आणि फर्स्ट लाटेमध्ये मागच्या वर्षी मीच पुढे होतो हे सांगायला, की नाही रेमडेसिवीर नाही वापरायचा आहे आणि काय त्याची काही गरज नाही पडत आहे. मात्र ह्या आत्ता आम्ही पाहिलेला जो फॉर्म होता, हा डेफिनेटली काहीतरी एक पाऊल पुढे होता आणि ह्या बऱ्याच पेशंटला रेमडेसिवीरचा फायदा झालेला आहे. हो, डेफिनेटली लोकांच्या काही समजुती, गैरसमजुती आहेत. किडनीवर परिणाम, हे परिणाम, ते परिणाम. एक पेशंट तर म्हटलं, की नाही घेतलं, की ते आमचा पेशंट गेला, कुणीतरी गावातला गेलं. सो हे जे समजुती, गैरसमजुती ह्या ज्या काही त्या काढणं गरजेचं राहील आणि व्हॉटएव्हर जे डॉक्टर्स आपल्यासाठी डिसिजन घेतायत, ते त्या मोमेंटला ते महत्वाचं राहतं. माझ्या अनुभवामध्ये रेमडेसिवीरचा बराचसा फायदा झालेला आहे. फक्त आपण राइट पेशंट राइट टाईमला चूज करणं पण तेवढंच गरजेचं राहतं. सो रेमडेसिवीर विषयी बऱ्याच गैरसमजुती असू नयेत किंवा सोशल मीडियावरती फिरणाऱ्या गैरसमजुती असू नयेत. आपल्या डॉक्टरांशी मात्र ह्या विषयावरती अगदी मोकळेपणाने चर्चा करावी, कधीही अडवण्यापूर्वी. अगदी एक अनुभव सांगतो माझा, की मी एक पेशंट, कॉम्प्लिकेटेड पेशंट माझ्याकडे शिफ्ट झालेला आणि मी ती माझी ट्रीटमेंट चालू करायलेलो आणि मी जस्ट आता माझ्या प्रोटोकॉलनुसार सिव्हिअर कॅटेगरीचे पेशंट सॅच्युरेशन लेव्हल 60-65 रेमडेसिवीर चालूच करणार, की रिलेटिव्हज माझ्यासोबत हुज्जत घालायला लागले. नाही, नाही, नाही आम्ही ते एक कोकणातनं औषध आणलंय आणि तसलं ती काहीतरी वेगळं औषध होतं कोणतरी दिलंय आणि ते दिलं की ऑक्सिजन लेव्हल वाढते म्हणून सांगितलंय आणि ते जर नाही वाढलं तर मग तुम्ही तुमची औषधं द्या. सो हे लोक चुकीचे नाहीये. ते त्यांचं डेफिनेटली सगळे आपल्या चांगल्यासाठीच किंवा आपल्या पेशंटच्या जीवाला बरं वाईट होऊ नये म्हणूनच विचार करतात. मात्र अ, ह्या औषधांविषयी आपल्या डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करा आणि मगच कुठेतरी त्याच्यावरती निर्णय घ्या. रक्त पातळ करायची औषधं. अ, ही रक्त पातळ करायची औषधं जी ॲस्पिरिन, हिपॅरिन आहेत. ह्या जो मी प्रोटोकॉल सांगितला तुम्हाला आयसीएमआर आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल आहे. ह्या प्रोटोकॉलनुसार औषध आपण देतोय. हां, एक फार महत्वाचं सांगायचं राहिलं मला इन बिटवीन ध्यानातच आलंय तर अँटिफायब्रोटिक म्हणून काही औषधं असतात, जिथे की आपण परफिनेक्स म्हणून नावाचे एक टॅबलेट आपण देतो. ही औषधं सुद्धा खूप महत्वाची आहेत पेशंट्सला, जे की जनरली आम्ही मध्यम आणि सिव्हिअर कॅटेगरीमध्ये देतो. रक्त पातळ करायची औषधं वापरणं फायद्याचं ठरेल, कारण रक्ताच्या गुठळ्या होतात ह्या आजारामध्ये. काही पेशंट्समध्ये हाताला किंवा पायाला हे नखं किंवा पाय असा काळा निळा पडणं सुरू होतं. ज्यावेळेला रक्ताच्या गुठळ्या तिथं जातात त्यावेळेला ते सुरू होतं. ह्या दुसऱ्या लाटेमध्ये हेडेक एक खूप कॉमन लक्षण राहिले. डोकेदुखी पण खूप कॉमन लक्षण राहिलं ॲक्चुअली. सो ज्या पेशंटमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा ज्यांचं डी-डायमर वाढून होतं, अशा पेशंटला आपण रक्त पातळ करायची औषधं देतोय आणि ही औषधं काही महिने त्याच्यानंतर सुद्धा आपण कंटिन्यू करतोय. सो हे सुद्धा देतोय. आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधं ह्याच्यावरती माझं
माझं पर्सनल ओपिनियन असं राहील, की जी औषधं प्रूव्हन आहेत, अशी बरीचशी आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत, जे की ज्यांनी पेशंट्सला फायदे झालेत. पर्टिक्युलरली माझा डायरेक्ट अनुभव नाही आले, पण असं चर्चेमध्ये आले, की काही फंगसच्या केसेस सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बऱ्या झाल्या, चांगल्या झाल्या. सो ज्या प्रूव्हन गोष्टी आहेत, त्यांनी त्यांच्यासोबत जायला काहीच हरकत नाही. आर्सेनिक अल्बमवरती बरीचशी चर्चा होती सुरुवातीला. कदाचित बऱ्याच पेशंटना त्याचे फायदे झाले असतील किंवा नसतीलही. मात्र ह्या आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांना कुठेतरी डिबेटचा इश्यू करण्याच्या ऐवजी आपण हेच फाइंड आउट करणं चांगलं राहतं. पर्टिक्युलरली मी ॲज अ रिसर्चर पॉइंट ऑफ व्ह्यू जर सांगायचं म्हटलं, तर विल ट्राय टू फाइंड आउट की काय कुठं सुंदर बसतं. आणि हा आजारच एवढा म्हणजे वेगळा आहे, की सगळ्यांनीच एकत्र येऊन ह्याच्यावरती पर्याय काढणं गरजेचं राहतं. सो जिथं कुठं एक एक आपल्याला ध्यानात येतं आणि जेव्हा पर्टिक्युलर आपण हे वापरतोय, त्यावेळी आपल्या डॉक्टरांशी मात्र मनमोकळे चर्चा करा. जेणेकरून पेशंटला त्याचे साइड इफेक्ट पण प्रॉब्लेमॅटिक नाही होणार आहेत. ऑक्सिजन मॅनेजमेंट ह्याच्यावरती मला एक 2-3 मिनिटं बोलायचं आहे, की ऑक्सिजन हा हिरो आहे कोविड मॅनेजमेंटमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये. हा कसा हिरो आहे? तर जर जे आमच्याकडे पेशंट आले, जे ऑक्सिजन लेव्हल 40, 45, 60 घेऊन आले, त्यांना आम्हाला बाहेर काढायला खूप जड गेलं ॲक्चुअली. सो बहुतांश मॉर्टॅलिटी ज्या आहेत, ते ह्याच कॅटेगरीमधल्या पेशंटच्या आहेत, जे अगदी सिव्हिअर होऊन आले त्यांच्या. पण ऑक्सिजनचं जर आपण आमचं ऑब्झर्वेशन क्लिअर तुमच्याजवळ पोहोचवायचं म्हटलं, तर हे कसं आहे? ऑक्सिजन लेव्हल सडनली खाली नाही येत. नॉर्मल ऑक्सिजन लेव्हल ही 98च्या वरती लागते किंवा 96च्या वरती लागते, प्रॅक्टिकली बोलूयात. पण 93 पर्यंत ॲक्सेप्टेबल लिमिटमध्ये असते. 93 पर्यंत समजा ड्रॉप झाली, त्याच्यानंतर ती 92, 91, 90, 89, 88, 86 अशी हळू येते. मात्र एक लेव्हल अशी आहे, की ज्या वेळेला समजा 85-80 पर्यंत आली, की मग मात्र तो सडन ड्रॉप होतो. आणि ट्रीटमेंट देताना आपण ऑक्सिजन जेवढ्या लवकर पेशंटला लावू, पण ज्या वेळेला ऑक्सिजन लेव्हल खाली आली आहे. ह्याचा अर्थ असा नाही, की 10 सिलेंडर बाकी आहेत, आपल्याकडे भरपूर आहेत आणि 95 ऑक्सिजन लेव्हल लावा. नाही. ज्यावेळेला ऑक्सिजन लेव्हल खाली येते, हायपॉक्सिया किंवा डिसॅच्युरेशन होतंय, त्यावेळेला जेवढ्या लवकर पेशंटला ऑक्सिजन मिळेल, तेवढी रिकव्हरी खूप सुंदर राहते आणि चांगली राहते ॲक्चुअली. सो ऑक्सिजन हे म्हणजे हा निर्णय योग्य वेळेला योग्य निर्णय होणं खूप गरजेचं आहे. प्लस अजून एक लोकांमध्ये काय असतं, जे की आम्हाला ध्यानात आलंय, आम्ही बघितलंय, की ऑक्सिजन समजा 1-2 लिटरवरती पेशंट मेंटेन आहे, चांगलं मेंटेन राहायला लागलंय. सडनली त्याला आपल्याकडे आहे म्हणून कधी 10 लिटर, 15 लिटरवरती वाढवायचं नाही. ऑक्सिजन जास्त दिल्यानं सुद्धा लंगचं फायब्रोसिस वाढतं आणि लंग्सला त्याचा त्रास होतो. म्हणजे पेशंट अजून कॉम्प्लिकेटेड लेव्हलला जातो. म्हणून ऑक्सिजन हा जो विषय आहे, हा खूप गंभीर विषय आहे. एकतर अवेलेबिलिटीच्या दृष्टीने आहेच, पण तुमच्या पेशंटला सुद्धा तो फार महत्वाचा आहे. तो कमीही जाता कामा नये आणि जास्तही जाता कामा नये. जनरली आमचं टार्गेट असतं ॲक्चुअली. ज्यावेळेला पेशंट डिसॅच्युरेट होतो, हायपॉक्सियामध्ये जातो, ऑक्सिजन लेव्हल कमी होते. तर मला त्याचं ऑक्सिजन लेव्हल मला 90 ते 93 मध्येच ठेवायचंय. 99 न्यायचंच नाही. मात्र बरेचसे पेशंट आपल्या स्वतः पेशंटचे रिलेटिव्ह पर्टिक्युलरली हट्टामध्ये आपण काहीतरी त्याला वाढवायला, कमी करायला जातो. ते जनरली करू नये. आणखी एक गोष्ट काय आढळली, तर अनइंटरप्टेड ऑक्सिजन. अनइंटरप्टेड म्हणजे काय, तर कंटिन्युअस ऑक्सिजन. बऱ्याच वेळा पेशंट्स काय करतात, मास्क काढून ठेवतात 2-2 घंटे तसेच, किंवा काहीतरी जेवण खाण्याला वेळ घेतात, ब्रश करत बसतात. हे सगळ्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या आहेत, मात्र पेशंट्सच्या रिकव्हरीला खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या गोष्टी करू नयेत. सो ऑक्सिजन जेवढा पाहिजे तेवढाच जावा. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही होम आयसोलेट आहात, घरी ट्रीटमेंट घेतायत किंवा अंगावर काढतायत, माहिती असून अंगावर काढतायत, जरी समजा त्यातला एक स्ट्रॉंग उपाय मी तुम्हाला सांगतो, की ज्यावेळी ऑक्सिजन लेव्हल कमी होते, त्यावेळेस मात्र स्वतःच्या जीवाशी खेळू नका. तर एकदा ऑक्सिजन लेव्हल कमी व्हायला लागली, की मग हा आजार हाताबाहेर जातो. तोपर्यंत हातात राहिलेला असतो. म्हणजे आणि सांगायचं झालं तर अगदी मी तुम्हाला ABCD ची कॅटेगरी सांगितली. ABC अगदी सौम्य आहेत, सोप्या आहेत. त्याच्यामध्ये सगळं सुंदर होऊन जातं, लंग्सला अफेक्ट होत नाही, काही नाही. मात्र ऑक्सिजन लेव्हल लागायला लागला, की मग मात्र ती कॅटेगरी चेंज होते. सो ऑक्सिजनला खूप काळजीनं वापरा. त्यांना पॅनिक होऊ नका. ऑक्सिजन वाढवत राहू नका. अगदी पेशंटचा ऑक्सिजन डिस्कंटिन्यू सुद्धा करू नका. सो आणि आय होप जशी ऑक्सिजनची कमतरता आपल्याला ह्या लाटेत पडली, तशी भविष्यात येऊ नये. आजारच येऊ नये. हा मुळात सगळ्यात जास्त कोण थकलोय, तर आम्ही डॉक्टर थकलोय. कारण हा फार अनप्रेडिक्टेबल आजार आहे. व्हेंटिलेटर ह्याच्या काही समजुती गैरसमजुती लोकांमध्ये आहेत ॲक्चुअली. सो आपण जे कोविड पेशंटसाठी मोस्ट ऑफ द लागलं ते बायपॅप लागलं. म्हणजे डाव्या साइडचा जो फोटो आहे तसा मास्क.
बायपॅप आहे आणि आपण जे प्रॉपर व्हेंटिलेटरवरती ठेवलं असं म्हणतो, ते म्हणजे हे आपण आतमध्ये नळी टाकली जाते. त्याला इंट्युबेशन म्हणतो आम्ही ॲक्चुअली आतमध्ये नळी टाकली जाते. सो ह्या पद्धतीनं पेशंटला आपण व्हेंटिलेटर्स जोडलं जातं. बरं, ह्याच्यामध्ये काय आहे इथंही प्रेशर सपोर्ट जो असतो आमचा हा बायपॅपमधनं जो सपोर्ट देत असतो, व्हेंटिलेटरचा सपोर्ट देत असतो, ह्या सुद्धा कंटिन्यू मिळणं खूप गरजेचं राहतं. इथं बऱ्याच वेळेला रिलेटिव्हज किंवा पेशंट पॅनिक होऊन ते काढून ठेवणं किंवा ते लीक होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अव्हॉइड कराव्या जेणेकरून पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स नाहीत होणार. मात्र अजून व्हेंटिलेटर किंवा बायपॅपवरती जाणं किंवा व्हेंटिलेटरवरती जाणं हा निर्णय ह्या डॉक्टरांचा योग्य वेळा योग्यच असतो. सो त्यामध्ये हे पॅनिक होऊ नये. विश्रांती मी बरचसं बोललोय. अजून एकदा तेच ब्रीदवाक्य मी रिपीट करतो. रेस्ट इज द बेस्ट मेडिसिन अँड ऑक्सिजन इज द सुपर हिरो फॉर द कोविड ॲक्चुअली. सो विश्रांतीला खरंच टाळू नका. आपण विश्रांती फक्त आजार असतानाच नाही, तर आजारातून नीट झाल्यानंतर सुद्धा काही दिवस घेणं गरजेचं राहतं. नीट झालं की आपण धावपळ करायला लागतो आणि नंतर परत कॉम्प्लिकेशन उद्भवतात. रेस्ट घ्यायला हेजिटेट करू नका. बाकी साध्या शब्दात सांगायचं झालं तर 5, 6, 15 दिवसांनी काही सुद्धा आयुष्यात फरक पडत नाही. मात्र इथं जर धावपळ केली तर बरेचसे फरक नंतर पडतात. सो रेस्ट, जुनी औषधं जसं मी बोलत सांगितलंच तसं जुनी औषधं टाळू नका. पर्टिक्युलरली तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरला ती औषधं दाखवून घ्या. काही औषधं असतात जी डॉक्टरांना रिप्लेस करायला लागतात. मग मात्र जी तुमची जुनी औषधं आहेत ते कसंही डॉक्टरपर्यंत पोहोचवा. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये किंवा बहुतांश हॉस्पिटल्समध्ये रिलेटिव्हज आत येऊ शकत नाहीत, डॉक्टरांशी चर्चा करू शकत नाहीत. तर काही ना काही माध्यमातनं मात्र डॉक्टरांजवळपर्यंत पोहोचवा की त्यांची जुनी औषधं आहेत ती टाळू नका. ऑब्व्हियसली ह्या 3 टेक्निक ज्या आहेत त्या आपण आज वर्ष 2 वर्षापासून सगळीकडेच बघतोय, सगळीकडेच पाळतोय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. ह्याच्यासोबत व्हॅक्सिनेशन आलेलंच आहे. सो आय होप की येणाऱ्या भविष्यातल्या काळात जे प्रेडिक्शन्स आहेत 3री, 4थी काय असेल नसेल ते हा प्रकार येऊच नये आणि त्याची काळजी आपण आतापासूनच घ्यावी. सगळ्यात महत्वाचा हे मला पेशंटला आणि नातेवाईकांजवळ ट्रीटमेंटच्या दृष्टीनं पोहोचवायचं आहे. ह्या ट्रीटमेंटचाच पार्ट आहे ॲक्चुअली. हा खूप महत्वाचा ट्रीटमेंटचा पार्ट आहे. फक्त गोळ्या औषध हा आजार फक्त गोळ्या औषधावर नीट होणारा नाहीये. तुमची मानसिकता किती कणखर आहे आणि तुमचा सपोर्ट किती पेशंट्सला किंवा रिलेटिव्हज डॉक्टरांना आहे त्याच्यावरून सुद्धा आउटकम ह्याच्यातनं बाहेर येतात. आजार अंगावर काढणे हे ट्रीटमेंटला खूप घातक आहे नंतर ॲक्चुअली. सो अंगावर आजार काढू नका. माहीत नसताना अंगावर निघणं ही गोष्ट वेगळी आणि माहीत असताना अंगावर काढत बसणं ही गोष्ट वेगळी. टायफॉइडच्या नावाखाली वेगळेच उपचार घेत बसणं. जसं की थोडंसं मी आज सांगितलं की टायफॉइड हो, कोविडमध्ये टायफॉइडचे टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येते. जे आपण विडाल टेस्ट म्हणतो. पण ती फाल्स पॉझिटिव्ह आहे ॲक्चुअली बऱ्याच पेशंट्समध्ये. आणि होतं काय जेव्हा पेशंट लागते कफ आणि डिस्निया म्हणजे श्वास घ्यायला त्रास सुरू होतो, एचआरसीटी करतो त्यावेळेला तो आजार लांब परत गेलेला असतो. हे दोघांनाही डॉक्टरांनाही हे पास ऑन आमच्या थ्रू एक नॉलेज आणि कॉमन लोकांनाही की आपण जो कॉमन आजार ज्याच्या खाली आपण टाळतो तो आहे टायफॉइड. पेशंट शिफ्ट करत बसणं ह्या सेंटरवरून त्या सेंटरला, हॉस्पिटलवरून त्या हॉस्पिटलला. ह्याच्यातनं ऍक्च्युअली पेशंटला जसं की मी बोलत 4 गोष्टी सांगितल्या. ऑक्सिजनची कंटिन्युटी, पेशंटचं म्हणजे हलणं फिरणं, शिफ्ट होताना ह्या बेडवरून त्या बेडवर, त्या बेडवरून त्या बेडवर होणं किंवा व्हेंटिलेटरवरती पेशंट आपण शिफ्ट करतो ह्या सेंटरवरून त्या सेंटरवरती. शिफ्टिंगमध्ये बऱ्याच पेशंट्सचे ऍक्च्युअली कॉम्प्लिकेशन वाढलेले आहेत हे आमच्या नजरला आहेत. पण बेसिकली हे रिलेटिव्हचे किंवा नातेवाईकांचे इश्यूज असतात जे की कधीही आपल्या पेशंटला चांगले मिळावं, चांगलं व्हावं या दृष्टीनेच आपण ते चांगले निर्णय घेतलेले असतात. पण आपण नकळत काहीतरी चुकीचं सुद्धा करून जातो का हे थोडंसं ध्यानात घेणं गरजेचं आहे. कारण पेशंट शिफ्ट करण्यामध्ये पेशंटच्या बऱ्याचशा गोष्टी डिस्कंटिन्यू होऊन जातात आणि नंतर आउटकम त्याचे बदलतात. सो योग्य डॉक्टरांशी कम्युनिकेशन ठेवणं. कारण कुठेही गेलं तर ह्या आजाराची ट्रीटमेंट तीच आहे. कारण कॅटेगरीज वाईज चेंज केलं तर मी काय अजून XYZ काय किंवा कुठेही काय आपण तीच ट्रीटमेंट देणार आहे. सो अल्टिमेटली इथून तिथं तिथून इथं करण्यात काही अर्थ नाहीये. रादर पेशंट कॉम्प्लिकेट होतात. ऑक्सिजन काढून वारंवार लेव्हल पाहणं. हा एक प्रकार ऍक्च्युअली पेशंटच्या रिलेटिव्हना खूप पॅनिक करून जातो. 85, 90, 95 समजा ऑक्सिजन लेव्हल मेंटेन आहे आणि मध्येच ऑक्सिजन काढायचं आणि बघायचं ते 60 वर 65 वर आलं की आपण गोंधळून जातो. अरे काय व्हायलंय? वेट.
ह्या आजाराला खूप वेळ लागतो आणि वेळच हे खूप मोठं औषध आहे आजारावरचं. अगदी बऱ्याच डॉक्टरांचे अनुभव आहेत आणि माझे सुद्धा पर्सनल अनुभव आहेत. 25 पैकी 24 स्कोर असणारे पेशंट ॲक्चुअली 36 दिवस राहून गेलेत. आता ते हेल्दी आहेत, वॉकिंग करतायत, घरातलं सगळं काम करतायत. सो वेळ लागणं हे वेळ ह्या आजाराला लागतो, त्यामुळं पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. एका दिवसात ऑक्सिजन लेव्हल लगेच रिकव्हर होत नाही. मला बरं वाटतं म्हणून वेगवेगळे प्रयोग करणे. जसं की आता पेशंट घरी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता मला बरं आहे, इकडं जा, तिकडं जा, वरच्या मजल्यावर, खालच्या मजल्यावर नाही करायचं. किंवा आणखी एक गोष्ट मला सांगायची, जी माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. ह्याच्यामध्ये आमचं कुठलंही लिटरेचर नाहीये. नारळाचं पाणी शक्यतो थोडंसं टाळावं, पर्टिक्युलरली ऑक्सिजन लेव्हल कमी असताना. ह्याचं माझं एक्सप्लेनेशन असं आहे, की बरेच पेशंट सुद्धा सांगतात नारळाचं पाणी घेतलं कफ होतो आणि पहिलेच आपल्या फुफ्फुसाच्या मायक्रो लेव्हलला अफेक्ट झालं असतं कोविडमुळं आणि नारळाचं पाणी घेतलं, की कुणाला नारळाच्या पाण्यातनं, कुणाला दुधातनं कफ होतात आणि ते कफ डेफिनेटली तिथं जर प्लग तयार झाले त्याचे तर व्हेंटिलेशन प्रॉपर होत नाही. जसं की मग ऑक्सिजन लेव्हलचं अगदी काही गोष्टी मी छोट्या-छोट्या सांगितल्या. ह्या सुद्धा ट्रीटमेंटचा पार्ट बनतात. शक्यतो नारळाचं पाणी टाळावं हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. त्या पेशंट्सला किंवा जे व्हेंटिलेटरवरती आहेत, BiPAPवरती किंवा ऑक्सिजनवरती आहे. व्हेंटिलेटर सोबत छेडछाड करणं. BiPAPवरती आहे, थोडंसं काढलं, इथून काहीतरी खायला दे, तिथून खायला दे, पाणी असं दे, ते तसं दे. हे छेडछाड करू नये ॲक्चुअली. कारण एक सिंपल ध्यानात घेणं. आपल्याला जर फुगा आपण फुगवलाय आणि त्या फुग्याला आपण दोरा नाही बांधलेला. आपण हात लावलाय. हातानं त्याला बंद ठेवलाय आणि इकडं असं तोंडात पण ठेवलं जेणेकरून आपण हे पण देतोय, हवा पण त्यात भरतोय. तर ध्यानात घ्या, आपण हवा भरणं चालू आहे, पण कुठून ना कुठून आपण त्याला ते दाबलेलं सोडतो आणि हवा निघून जाते. म्हणजे प्रेशर लेव्हल जी आहे त्या फुग्यामध्ये ती मेंटेन नाही राहणार. मग फुगा लहान, मोठा, वेगळा असा तयार होत राहील. हे सिंपल एक साधं उदाहरण. त्यामुळे व्हेंटिलेटर सोबत छेडछाड करू नका, कारण एक स्ट्रीमलाईन पद्धतीमध्ये आपण त्याला प्रेशर दिलेलं असतं आणि ह्या गोष्टी कंटिन्युअस मिळणं फार पेशंटला महत्वाचे आहेत. आता ह्या गोष्टी ह्या औषधं नाहीयेत. मात्र मी का सांगतोय, हे आमचे प्रॅक्टिकल अनुभव आहेत. जिथं पेशंट कॉम्प्रोमाईज होतात, जिथं पेशंट कॉम्प्लिकेट होतात, जिथं पेशंट अगदी असं म्हणतो, की यार पेशंट आता उद्या डिस्चार्ज करायचा आणि ते कॉम्प्लिकेट होऊन गेले. तर ह्याच काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करणं टाळणं गरजेचं आहे. डेफिनेटली फंगस हा म्युकोरमायकोसिस फंगस हे नवीन ॲडिशन आहे. त्याचे काही लक्षणं आहेत. आय एम शुअर की आमच्या सत्रामध्ये ते सुद्धा कव्हर होणारच आहे. त्याची लक्षणं आणि उपचार पण कव्हर होणारच आहे. आणि सगळ्यात शेवटचं मला पॉइंट सांगायचं की डॉक्टरवर अविश्वास. हा बराचसा आलेला पुढं विषय आहे. पेशंट शिफ्ट करताना, औषधं वापरताना तुम्ही डॉक्टरांशी कम्युनिकेशन करा. सगळेच अगदी पॅनिक सिच्युएशनमध्ये असतात. अगदी डॉक्टर सुद्धा, कारण आजाराचा स्वरूपच वेगळं आहे आणि आपण सगळं जे काय करतो ते पेशंटच्या भल्यासाठीच करत असतो आणि तिथं पेशंट आणि रिलेटिव्हजने एकत्र येऊन करणं हे पेशंटच्या जीवाला कधीही फायद्याचं ठरतं. सो काळजी घ्या. आय होप 3री, 4थी, 5वी असला काही लाट येणार नाही. व्हॅक्सिनेशन खूप जोरात सुद्धा सुरू आहे. त्याचाही फायदा कदाचित होईलच आणि अनुभव सुद्धा खूप आला आता. सो आय एम शुअर की येणारे दिवस जगासाठी चांगले असतील, चांगले असावेत आणि आता हा राक्षस कसा जरी आला तरी आम्ही डॉक्टर लोक आता अजून जास्त उभारणं तयार आहेत. लेट हिम कम. वी विल सपोर्ट यू. वी विल ट्रीट यू. थँक्यू. धन्यवाद अरुण. डॉक्टर शिरीष पाटील आणि डॉक्टर सुनीता पाटील मॅडम यांना पण मी आजच्या चर्चेमध्ये सामील करून घेऊ इच्छितो. तर सर्वप्रथम डॉक्टर शिरीष पाटील सर, अरुणने संपूर्ण त्यांना अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे सिम्पटमिक अँड माइल्ड केसेस मधल्या ट्रीटमेंटचं आणि लक्षणांचं. पण तुम्ही सुद्धा असंख्य पेशंट पाहिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या वतीनं तुमचे काही वैयक्तिक अनुभव किंवा तुमच्या काही टिप्पण्या असतील की माइल्ड केसेसच्या मॅनेजमेंटमध्ये विविध अनुभव किंवा काही वेगळ्या काही सूचना तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही द्याव्यात. डॉक्टर शिरीष. माइल्ड केसेस मध्ये एक जे आपण होम आयसोलेशन जे करतो, होम आयसोलेशन ही एक जबाबदारी आहे की होम आयसोलेशन जेव्हा असतं तेव्हा बरेच रोल हा पेशंटला घ्यावा लागतो. त्यामध्ये एक 2-4 गोष्टी ज्या थोड्याशा महत्वाच्या आहेत की बऱ्याच वेळेला आम्ही पेशंट्सला एक चार्ट्स दिले ज्याच्यामध्ये टेम्परेचर, पल्स रेट आणि सॅच्युरेशनचं तासाला रेकॉर्डिंग हे करायचं. जेव्हा पेशंट झोपलेला असेल त्यावेळेस वेळ सोडून
बाकीच्या वेळेसचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये तासा-तासाला जेव्हा रेकॉर्डिंग होतं, तेव्हा त्याचं ऑक्सिजन लेव्हल कमी होतंय का किंवा त्याचं टेम्परेचर त्याला म्हणजे फीव्हर येतोय का? ह्याचं चार्टिंग जे आहे ते चार्टिंग आपण म्हणजे नंतर जेव्हा पेशंटला फॉलोअपला बोलवायचो, त्यावेळेस आम्ही त्याचे म्हणजे ते तर पाहायचोच. प्लस डेली आम्ही त्यांना पेशंट्सना काही WhatsAppवरती नंबर वगैरे दिले होते स्वतःचे आणि त्या नंबरवरती ते सकाळी WhatsApp करायचे रोज सकाळी 9:00 वाजता. आणि त्यात आपल्याला एखादा पेशंट जो आहे होम आयसोलेशनचा, त्याची तब्येत ढासळते का? आणि ते लवकर पिकअप करता यायचं. दुसरं एक 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणून एक असते. 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणजे पेशंट म्हणजे आपण जसं बागेत चालतो त्याप्रमाणे खूप एकदम गतीनं नाही चालायचे, पण एक साध्या पद्धतीनं बागेत चालत असल्याप्रमाणे म्हणजे चालण्याच्या अगोदरचा पल्स रेट, म्हणजे चालण्याच्या अगोदरचे नाडीचे ठोके आणि चालण्याच्या अगोदरचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हे पाहायचं आणि 6 मिनिट प्रॉपर चालल्यानंतर, त्यानंतरचे नाडीचे ठोके आणि ऑक्सिजन लेव्हल ही आपण लगेच रेकॉर्ड करायची. जनरली कसं असतं, की चालण्याच्या आधीचं ऑक्सिजन लेव्हल आणि 6 मिनिट चालल्यानंतरचं ऑक्सिजन लेव्हल हे कमी जरी झालं तरी ते 3 पेक्षा जास्तीने कमी होऊ नये. म्हणजे समजा मी चालण्याच्या अगोदर माझं ऑक्सिजन लेव्हल हे 96 होतं आणि चालून झाल्यानंतर जर म्हणजे 6 मिनिट चालून झाल्यानंतर माझं ऑक्सिजन लेव्हल जर 93च्या खाली जात असेल किंवा 92, 91 जे काही होत असेल, तर ते एक आपल्याला धोक्याची घंटा आहे, की आपल्याला डेफिनेटली कुठेतरी फुफ्फुसाची जी त्यामध्ये सामील जो आजार होत आहे किंवा आजाराचा जे प्रादुर्भाव फुफ्फुसामध्ये शिरकाव करू पाहत आहे, तो जरा जास्त प्रमाणात आहे आणि अशा पेशंट्सला होम आयसोलेशन मधनं लगेच कॅटेगरी बदलून त्यांना आपल्याला म्हणजे ॲडमिट किंवा म्हणजे जे काय आहे ते आपण त्या डॉक्टरांकडे ज्यांच्याकडे आपण ट्रीटमेंट चालू आहे, त्यांच्यावरती म्हणजे त्यांना दाखवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय असतं, की खूप साऱ्या लोकांना होम आयसोलेशन ही म्हणजे प्रेफर असतो. म्हणजे की बाबा मला होम आयसोलेशन व्हायचंय. असं सुद्धा खूप सारी रिक्वायरमेंट पेशंट्सकडनं असेल. मला असं कटाक्षानं सांगावसं वाटतं, की होम आयसोलेशन ही काय म्हणजे ही मी आधी म्हणल्यासारखी ही एक जबाबदारी आहे. आणि आज तुम्ही कधीही तुमच्या आजाराची सोय बघा. स्वतःची सोय बघू नका. स्वतःची सोय बघायला जाताल, तर तुम्हाला नंतर आजाराची सोय पाहत राहावी लागेल. आज जर तुम्ही आजाराच्या पद्धतीनं जर का ट्रीटमेंट घेत असाल, तर नक्कीच तुम्हाला कधीतरी म्हणजे पुढच्या आठवड्यात वगैरे स्वतःची सोय पाहता येईल. तर ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरं एक बऱ्याच वेळेला आमचा अनुभव असा होता, की जे पेशंट होम आयसोलेशन वरती राहायचे, कारण हा आजार काही 1, 2, 4 दिवसाचा नाहीये. हा जवळपास साधारणपणे ॲट लीस्ट 14 दिवस तरी पूर्णपणे पाहणं गरजेचं असतं, की 14 दिवसामध्ये. तर बऱ्याच वेळेला काय होतं, की आमचं ऑब्झर्वेशन असं आहे, की पेशंट कोरोना झाल्यावरती किंवा त्याचं निदान झाल्या अतिशय एकदम म्हणजे त्याच्याबद्दल काळजीपूर्वकपणे जे काय आहे ते एक आठवडाभर खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करतात. म्हणजे जे काही डॉक्टर्सनं सांगतायत, जे काही टेस्ट सांगतायत, जे काही ऑक्सिजन लेव्हल चेक करणं वगैरे. मग आठवड्याभरात त्यांना एक थोडीशी जाणीव होते, की नाही आपल्याला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्यात ते निष्काळजीपणा करायला लागतात. इथेच बऱ्याच वेळेला खूप मोठी गलत होते. कारण काय होतं, की हा आजाराचं रौद्र स्वरूप बऱ्याच वेळेला हे दुसऱ्या आठवड्यामध्ये दिसतं आणि त्यावेळेला काय होतं, की हा सौम्य आजार म्हणजे बऱ्याच वेळेला जो ट्रीटेबल होता आणि पेशंट सुद्धा फॉलो करत होता, तर कुठेतरी ती रुळावरची गाडी जी आहे, ती रुळाच्या खाली घसरते आणि त्या दरम्यान काय होतं, की हॅपी हायपॉक्सिया म्हणजे हॅपी हायपॉक्सिया एक अशी कन्सेप्ट आहे, की ज्याच्यामध्ये पेशंटची ऑक्सिजन लेव्हल ही कमी होते. पण पेशंटला तेवढे त्याचे लक्षणं जाणवत नाहीत किंवा पेशंटची जी काही शारीरिक क्षमता असते, त्या गोष्टीला सहन करू शकते आणि त्या क्षणामध्ये जो काही पेशंटची तब्येत ढासळत जाते आणि मग पेशंट जेव्हा येतो आमच्याकडे पुन्हा एकदा येतो दाखवायला, की नाही मागच्या आठवड्यात तर चांगलं होतं तुम्ही तर आणि एकदम लगेच आपल्याला ॲडमिशन लागतं, पेशंटला ऑक्सिजनची गरज लागते. तर म्हणजे एक लक्षात घ्या, की हा आजार हा पूर्णपणे तुम्हाला 14 दिवस तरी ॲट लीस्ट ह्या आजाराला लाईटली घ्यायचा नाहीये. व्यवस्थितपणे ऑक्सिजन लेव्हल, टेम्परेचर चार्टिंग करायचं आहे. नाडीचे ठोके बघायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या फॉलो करायच्या आहेत. दुसरं खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण बऱ्याचशा गोष्टी त्या ह्याच्यामध्ये काही-काही गोष्टी ह्या पेशंटच्या म्हणजे तब्येतीनुसार वगैरे बघा, जसं की नारळ पाणी वगैरे जर पेशंटला जर खरंच डिहायड्रेशन वगैरे असेल, तर त्या क्षणांमध्ये देण्यात यावं. जर पोटॅशियम लेव्हल जर जास्त असेल असं डॉक्टरांच्या निदर्शनात आलं असेल, तर त्यावेळेस डॉक्टर स्वतः सांगतील, की नका घेऊ.
तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयी शक्यतो तेलकट तुपकट कमीत कमी घ्यावं. व्यसनांपासून हे सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळेला कसं असतं की व्यसनाधीनता ही खूप त्रासदायक असते. होम आयसोलेशनच्या पेशंट्सला होतं काय नेमकं की 14 दिवस एखाद्या रूम मध्ये जाऊन राहावं लागतं. आपल्यातला काही तरुण वर्ग किंवा काही मध्यमवर्गीय जे पॉप्युलेशन असतं त्यांना त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामध्ये म्हणजे आजाराच्या दरम्यान आपण प्रतिकार क्षमता वाढवण्याच्या ऐवजी रिकामा वेळ आहे म्हणून व्यसनाधीनताचे व्यसन वगैरे जर चालूच ठेवले हा आजार अतिशय म्हणजे जे काही सौम्य प्रमाणात होता त्याचं एकदम रौद्र रूप म्हणजे तीव्र असा आजार कन्वर्ट होऊन जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप पाळणं गरजेचं असतं. जेव्हा आपल्याला म्हणजे कसं की एक 14 दिवसामध्ये टोटल डे 1 लाच दाखवलंय आणि त्यानंतर आपण डायरेक्ट 14 दिवसानं जातो असं नका करू. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या व्हिजिट्स ह्या तुम्ही करणं गरजेचं आहे. त्या दरम्यान लागणाऱ्या तपासण्या सुद्धा व्यवस्थितपणे डॉक्टर जे तुम्हाला सांगत आहेत त्याप्रमाणे फॉलो करा. गरज पडल्यास कित्येक वेळेला ह्या आजारामध्ये आम्हाला सुद्धा असे अनुभव आलेत की पेशंटचा सिटी स्कॅन हा आम्हाला कधी 2-2 वेळेला करावा लागलेला आहे. कारण ती आजाराच्या स्वरूपानुसार त्या गोष्टी ठरत असतात. काही पेशंट आणि सगळ्यात महत्वाचं घाबरून न जाता जेवढं काही आपण म्हणजे सूचनांचं जर पालन काटेकोरपणे केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पेशंट्स हे बरे झालेले पाहिलेत. इव्हन माझ्या अनुभवानुसार 81 वर्षाचे एक आजोबा आमच्याकडं म्हणजे होम क्वारंटाईन बेसिस वरती बरे झालेले आहेत. त्यांच्या प्लस दुसऱ्या एक आजी ज्या आहे त्या जवळपास 78 वयाच्या त्या म्हणजे त्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं होम क्वारंटाईन वरती बऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या आहेत ते मला असं जे काही लक्षण आहेत त्यांच्यावरती कानाडोळा नका करू. लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून घ्या. लक्षण जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरांच्या समोर सादर करताल, तुम्ही जेवढ्या लवकर हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट करताल तेवढंच तुमच्या कॉम्प्लिकेशन्स म्हणा किंवा ह्या आयसोलेशन किंवा सौम्य आजाराच्या सगळ्या पेशंटला मला सांगावं वाटतं की बाबा तुम्ही स्वतःच्या घरी एक पल्स ऑक्सिमीटर ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनची लेवल पाहता येते ते एक जवळ असणं गरजेचं आहे. थर्मामीटर एक डिजिटल आपल्याजवळ गरजेचं आहे. ह्या सोबत गोष्टींसोबत 6 मिनिट वॉक टेस्ट जी आपल्याला करायची आहे आणि लागणाऱ्या गोळ्या ज्या काही गोळ्या डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत त्या गोळ्या व्यवस्थित घेणं आणि डॉक्टर अरुण सरांनी जसं सांगितलं की पुरेशी विश्रांती. मी म्हणतो की रेस्ट इज द बेस्ट फॉर म्हणजे सगळ्या मेडिसिनच्या अगेन्स्टमध्ये रेस्ट ही खूप चांगली पद्धतीची आहे. धन्यवाद शिरीष. आपल्या आजच्या दुसऱ्या एक्सपर्ट आहेत डॉक्टर सुनीता पाटील मॅडम. मॅडम तुम्ही मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुप्रिटेंडंट पदावर आहात. तसेच तुम्ही लातूरच्या प्रायव्हेट मावली हॉस्पिटलमध्ये पण काम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट आणि शासकीय या दोन्ही स्तरावरती काम केलं काम. आता डॉक्टर अरुणने आपल्याला माइल्ड केसेस बद्दल ट्रीटमेंट सांगितली. त्याबद्दल सुद्धा तुमचे काही वेगळे अनुभव असतील तर ते तर आपल्या सर्व प्रत्येकांना तुम्ही सांगाल. पण त्याशिवाय मी तुम्हाला एक वेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो की ह्या ज्या माइल्ड केसेस, मॉडरेट केसेस, सिव्हिअर केसेस असं कॅटेगरायझेशन केलं गेलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्सनुसार. त्यानुसार मग प्रशासकीय पातळीवर सुद्धा विविध प्रकारचे ट्रीटमेंट सेंटर उभारले गेले आहेत. तर कुठल्या लक्षणासाठी कुठले सेंटर्स उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्या विविध प्रकारचे उपचार पद्धती असतात त्याचं थोडक्यात तुम्ही विवेचन करावं. तिथल्या कार्यपद्धतीविषयी पण थोडंसं सांगावं आणि तिथल्या कुठल्या ट्रीटमेंट पद्धती शासकीय नियमानुसार अवलंबल्या होत्या त्यावर पण थोडंसं तुम्ही प्रकाश टाकावा ही विनंती. सर, आपण महाराष्ट्र शासनावर जे त्याचं क्लासिफिकेशन केलं तसं सरांनी सांगितलेलंच आहे, मोरे सरांनी, की आपण A-B-C कॅटेगरीमध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे. A-B-C-D-E-F असं आहे त्याच्यामध्ये. तर यामध्ये असं आहे की ज्यावेळेस पेशंट सस्पेक्टेड असतो किंवा ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस पहिल्यांदा तर आपण त्याचं टेस्टिंग करतो, अँटीजन किंवा RT-PCR. तर या दोन्हीपैकी आपल्याला पेशंट जसा आहे त्याप्रमाणे करतो. पेशंटला अगोदर तर आपण अँटीजनच करतो, पण पेशंट सिम्प्टमॅटिक आहे, अँटीजन निगेटिव्ह असेल तर आपण RT-PCR टेस्ट पाठवतो त्याची. तर आपल्या महाराष्ट्र शासनाने असे असंख्य CCC सेंटर उभा केले. तर यामध्ये आपण काय करतो, CCC सेंटरमध्ये जे माइल्ड केसेस आहेत, ज्यांना काहीच लक्षणं नाही आहेत,
किंवा ज्यांना खूपच सौम्य लक्षण आहे, जे आज मोरे सरांनी घेतले, असे पेशंट्स आपण कोविड केअर सेंटर या ठिकाणी ऍडमिट करतो. तर या सेंटरमध्ये काय सुविधा असतात? तर या सेंटर्समध्ये आपण पेशंट्सला 14 दिवस ठेवतो, म्हणजे आयसोलेशन मध्ये ठेवतो थोडक्यामध्ये. तर या सेंटर्समध्ये आपण प्रत्येक पेशंट्सला जे बेसिक ट्रीटमेंट आहे, जी सरांनी आपल्याला सांगितली, तर ती ट्रीटमेंटही देतो आणि त्याबरोबरच त्या पेशंटचं मॉनिटरिंग खूप छान होतं सीसीसी सेंटरला. कारण तिथे डॉक्टर्स असतात, स्टाफ असतात आणि पूर्ण मॅनेजमेंट असतं. या ठिकाणी आपण पेशंटला त्यांच्या राहण्यापासून, जेवणापासून ते त्यांचे जे काही आपले हे आहेत गव्हर्नमेंटनी प्रोटोकॉल नुसार ठरवून दिलेला जो आहार आहे, तो सुद्धा आपण तिथे खूप छान दिला जातो. तर ह्या सीसीसी सेंटर्स मध्ये बऱ्याच ठिकाणी हजारो लोक बसतील असे पण सीसीसी सेंटर, जे आपल्याकडे सुद्धा लातूरमध्ये 12 नंबरला होते, असे सेंटर्स उभा करतो. आणि दुसरं आहे, जे पेशंट्स एकदम माइल्ड आहेत, म्हणजे ह्यांना आपण सीसीसी सेंटर ठेवतो. दुसरं आहे जे सेंटर आहे, ज्यामध्ये आपण डीसीएचसी सेंटर उभा केलेले आहे. तर ह्या डीसीएचसी सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डीसीएच, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो. तर ह्या हॉस्पिटलमध्ये आपण असे केसेस ठेवलेले आहेत ज्यांना ऍडमिशनची गरज आहे किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. असे पेशंट्स आपण इथे ठेवलेले आहेत. ते मॉडरेट कॅटेगरीमध्ये आहेत. आणि जे पेशंट खूप सिव्हिअर होते, ज्यांना व्हेंटिलेटर किंवा मशिनरीची गरज पडली किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप फॉल होते, जास्त लेवलचं ऑक्सिजन लागतं, असे आपण डीसीएचसी सेंटर गव्हर्नमेंटच्या अंडर पण स्थापन केलेले आहेत. आणि बरेच प्रायव्हेट हॉस्पिटल पण आपण अकोमोडेट करून घेतले होते गव्हर्नमेंटमध्ये, किंवा प्रायव्हेट सेंटर्सला पण परमिशन दिल्या गेल्या, जिथं डीसीएचसी, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर, जिथं आपण असे पेशंट ऍडमिट करत गेलो. आणि Okay, madam. पहिलं की होम आयसोलेशन. पण सीसीसी सेंटर मध्ये जर पेशंट ऍडमिट झाले तर त्यांचं मॉनिटरिंग खूप छान व्हायचं. ठीक आहे मॅडम. आपण आज एक महत्वाचा विषय पूर्ण केला की माइल्ड केसेसचे मॅनेजमेंट काय होते, आणि हा पण मेसेज सर्वांपर्यंत आहे की ज्या काही संपूर्ण केसेस असतात त्यामध्ये असिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षणविरहित रुग्ण आणि अतिशय सौम्य लक्षण असलेल्या रुग्णाचं प्रमाण हे इतर रुग्णांपेक्षा खूप जास्त आहे. खूप तर जास्त. एक लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः ह्या 2 लाटेमध्ये मिळून एकूण किती रुग्ण आपल्याकडे झालेत आणि त्यामध्ये सौम्य रुग्णांचं प्रमाण नेमकं किती होतं? जे 90% लोक होते सर, ते तर आपले सीसीसी सेंटरला ऍडमिट झाले आणि ते चांगलेही झाले तिथे ऍडमिट राहून जे होते ते. आणि जे बाकीचे जे होते ते डीसीएचसी सेंटरला आपल्याला ऍडमिट करावे लागले. पण यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जो मृत्यू दर होता तो खूप कमी होता. म्हणजे आपण खूप घाबरलो या आजाराला, पण त्या मानाने केसेस खूपच कमी झाल्या, म्हणजे मृत्यूच्या केसेस. पण जे चांगल्या झाल्या त्यावर आपण खूप कमी लक्ष दिलं. जे घाबरलो ते ज्या केसेस झाल्या त्यावरच घाबरलो. हा, म्हणजे मृत्यूदर हा फक्त 2% असा नोंदला गेलेला आहे. हा, 2% असा नोंदला गेला. त्यापेक्षा कमी आहे. तर माइल्ड केसेसचं प्रमाण किंवा असिम्प्टमॅटिक केसेसचं प्रमाण हे एकूण रुग्णाच्या 90% पेक्षा जास्त आहे. हो सर, म्हणजे नीट होण्याचं प्रमाण जे होतं ते खूप जास्त होतं त्यांच्यामध्ये जास्त. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. मॅडम, तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल आजच्या टॉपिक मध्ये तुम्ही करू शकता. तर मला असं म्हणायचंय की सध्या आपल्याकडे जर आपण म्हणजे आपल्या एरियाचा जर विचार केला तर पॉझिटिव्ह केसेस जर आल्या तर आपण होम आयसोलेशन प्रिफर केलेले बऱ्याच जणांना करायचे लोक. पण होम आयसोलेशन मध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस होम आयसोलेशन मध्ये आपल्याकडे तेवढे म्हणजे जागा नसते किंवा होम आयसोलेशन प्रॉपर देण्यासाठी तेवढ्या रूम्स नसतात. बरोबर आहे. तर अशा वेळेस गव्हर्नमेंटने जे सेंटर स्थापन केलेत, तर मला वाटतं की अशा ठिकाणी जर आपण ह्याचा लाभ घेतला तर तो खूप चांगला राहील सीसीसी सेंटर्सचा. कारण सीसीसी सेंटर्स मध्ये मॉनिटरिंग पण खूप चांगलं होतं आणि जर पेशंट सिरियस होत असेल किंवा गंभीर होत असेल तर तिथं खूप लवकर लक्षात येतं. आणि मग आपण अशा पेशंट्सला लवकर शिफ्ट करून लवकर नीटही करू शकतो. हा, म्हणजे होम आयसोलेशन आणि कोविड केअर सेंटर मध्ये प्राधान्यानं ज्यांना होम आयसोलेशन मध्ये बसत नाहीत त्यांनी सीसीसीला ऍडमिट केलं सगळ्यात चांगलं, कारण त्या ठिकाणी आयसोलेशन पण होईल आणि ट्रीटमेंट पण होईल. धन्यवाद मॅडम. एक प्रश्न आपल्या चॅट ग्रुपमध्येच आणि बहुतेक माझा बोलताना हा विषय राहून गेला. व्हॉट इज युअर टेक ऑन न्यूट्रिशन सपोर्ट? येस, प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन जर पाहायचं म्हटलं, न्यूट्रिशन किंवा आहार काय होत्या पेशंट्स मध्ये, तर इन जनरल लोकांनी जर ऑब्झर्वेशन केलं असेल की जे ओबीज पेशंट होते ते अगदी 70, 80, 90 किलोचे पेशंट जे त्यांचं वजन होतं ते सुद्धा ट्रीटमेंटच्या दरम्यान किंवा ह्याच्या दरम्यान त्यांचे वजन कमी झाले.
म्हणजे अगदी 90 किलोचा पेशंट 60 आणि 65 किलोवरती, म्हणजे एवढं वेट रिडक्शन फास्ट झालंच आणि सडन झालं. हे वेट रिडक्शन होतं. वन. सेकंड थिंग मला खूप प्रकर्षानं काय जाणून द्यायचे सगळ्यांना, की प्रोटीन इंटेक खूपच महत्वाचं आहे या पेशंट्समध्ये. प्रथिनयुक्त खाणं आणि देणं हे खूप महत्वाचं आहे. थोडंसं अजून क्लिनिकल लेवलला जर आपण जाऊन ऑब्झर्वेशन केलं, की प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनच्या जे पीईएमच्या केसेस पिरियाट्रिक एमबीबीएस करताना पाहायला मिळाल्या किंवा दाखवल्या गेल्या किंवा शिकलो, तेव्हा हे आपले बोटे जे आहेत इथं ऍक्च्युली ते जाणवतं, दिसतं ते साईन इथं खोल गेलेलं. सो हे बऱ्याच पेशंट जे क्रोनिक पेशंट राहिलेत, 8-10 दिवस म्हणतोय मी, क्रोनिक म्हणजे 20-25 सुद्धा नाही, पण ह्या पेशंट्स मध्ये प्रोटीन मालन्यूट्रिशन, प्रोटीन एनर्जी, प्रोटीनचा लॉस दिसला ऍक्च्युअली. बऱ्याच पेशंट मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर ते कॅथेटर मध्ये स्टेनिंग खूप होती आणि अगदी ते अपिअरन्स सुद्धा असं काहीतरी गढूळ असल्यासारखा युरिनचा होता. कदाचित तो सुद्धा प्रोटीन लॉस असेल. इनफॅक्ट एका पेशंटचं युरिन सुद्धा चेक केलं, त्यासाठी प्रोटीनचा लॉस असेल. सो ह्या आजारामध्ये कदाचित हा व्हायरस किंवा त्याची प्रोसेस, पॅथॉलॉजिकल प्रोसेस प्रोटीनचं कंझम्पशन खूप करते. दुसरी गोष्ट, पेशंटला जेवण जात नाही, त्याच्यामध्येही इंटेक खूप कमी राहतोय. हे काही कारण असतील, पण मग द्यायचं काय पेशंटला, तर माझं सरळ सरळ ट्रीटमेंट सोबत सांगणं असतं, अंडी खात असतील तर सकाळी 2 संध्याकाळी 2 अंडी, अंडी खात नसतील तर प्रोटीनची पावडर. मात्र प्रोटीनचा इंटेक हा खूप महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढी आपण पेशंट्सला हे देऊ, जेवण रेग्युलर देऊ, जे तेवढं अगदी खात नसेल तरी सुद्धा त्याला भरवू, प्लस जे व्हेंटिलेटर वरती आहेत, ऑक्सिजन वरती आहेत, त्यांना आपण न्यूट्रिशन जेवढं देऊ तेवढं पेशंटला फायदे जास्त आहेत. म्हणजे जेवढं जेवण आहार चांगला ठेवू, काही खा, प्रथिनाचा अमाऊंट जास्त ठेवा, मात्र जेवण करत राहा आणि टाळण्यामध्ये फक्त नारळाचं पाणी. सो हे माझं ऑब्झर्वेशन आहे न्यूट्रिशनच्या बाबतीत. धन्यवाद अरुण. माझा एक प्रश्न असा आहे, ओबेस पेशंटला ऑक्सिजन रिक्वायरमेंट जास्त लागली आणि त्यांना ते जास्त रिस्क मध्ये राहिले, तर वजन आणि कोविड याचं काय रिलेशन आहे? वजन जेव्हा जास्त असतं त्याला आमच्या एक टर्मिनॉलॉजी आहे, ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम म्हणून म्हणतो, ज्याला आपण म्हणजे ज्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये जाडी आढळते त्यांच्या श्वासोच्छवासाची गती जी आहे ती थोडीशी कमी असते आणि रात्री जेव्हा त्यांची पडजीभ जी असते ती पडजीभ स्वरयंत्रावरती जेव्हा पडते त्यावेळेला थोडा हायपोक्सिया होत असतो, म्हणजे याच्यात ऑक्सिजन लेवल ही कमी होत असते. त्यांच्या ज्या स्वरयंत्र प्लस हे मानेची जी ठेवण असते, साध्या भाषेत बोलायचं तर त्यामुळं जी ऑक्सिजनची लेवल असते ती अशा पेशंटची कमी असते. आणि फक्त तुम्ही जसं म्हणताय कोमॉर्बिड डिसीज, ओबेसिटी एकटीच येत नसते, तर ओबेसिटी सोबत शुगर असू शकते, म्हणजे मधुमेह असू शकतो पेशंटला, किंवा अजून बाकीचे सुद्धा आजार असू शकतात. आणि त्यामुळं व्हिडिओ आणि हे जेव्हा असतं आपल्याला या म्हणजे जाडी, त्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी ह्या कारणामुळे होत असतं, ज्याला आपण मेडिकल टर्म्स मध्ये ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम असं म्हणतो. किशोर कुलकर्णी. काय झालं होतं की मी 2 जूनला मला पहिल्यांदा लक्षणं दिसायला लागली, परंतु त्यावेळेस काही डिटेक्ट झालं नव्हतं. ते मी ट्रीटमेंट माझ्या फॅमिली डॉक्टरकडनं घेतली आणि 12 तारखेपर्यंत मी अगदी ओके होतो, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, फक्त अशक्तपणा मात्र प्रचंड होता. त्यामुळे मला डॉक्टरांनी 16 तारखेला त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा टेस्ट करून घ्या, म्हणून मी टेस्ट केली. टेस्टसाठी तो माणूस 18 तारखेला आला आणि 20 तारखेला मला रिपोर्ट आला की मी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपल्या डिस्कशन मधनं मला असं समजतं आता की लक्षणं सुरू झाली त्याच्या आधीपासून काहीतरी 2-3 दिवसापासून ती लागण झाली असली पाहिजे. त्याच्यानंतर 14 दिवस होऊन गेल्यानंतर मी पॉझिटिव्ह आलो. हॅलो, हा, म्हणजे 14 दिवस होऊन गेल्यानंतर मी जवळजवळ 16व्या 17व्या दिवशी मी पॉझिटिव्ह आलो. त्यापासून मला आयसोलेशन सुरू झालं. खरं तर आयसोलेशन मला करणार नव्हते, परंतु त्यावेळेस मी त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणलं असं असं झालेलं आहे आणि आता मी ओके, फक्त मला अशक्तपणा एवढंच आहे फक्त. त्यांनी मला परवानगी दिली की तुम्ही आयसोलेट व्हा म्हणून घरी, आणि माझ्याकडे सेपरेट रूम असल्यामुळे तो प्रश्न नव्हता. पण त्याच्यानंतर मी आयसोलेट झालो. तर तो आयसोलेट झाल्यानंतर आता खरं तर हा पोस्ट कोविड हाच भाग येईल ना. हा असं बघितलं तर हा जो पिरियड आहे तो पोस्ट कोविड असा तो भाग येईल. तर त्याच्यामध्ये काही तुमच्यावरती ट्रीटमेंट किंवा काही औषधोपचार देणं
हे अपेक्षित आहे की नाही? अं, तर आणि तर ती तुमचा असतील तर औषधं कोणती? हम्म. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. त्यामध्ये होतं अजून काही विचारायचं का कुलकर्णी सर तुम्हाला? हा, तर ते सांगतो मी की नंतर मी जवळजवळ 7 जुलै पर्यंत आयसोलेट होतो आणि 7 जुलै नंतर मात्र मग मी आयसोलेशन माझं संपलं. पण या दरम्यान मी फक्त आपलं सी विटॅमिन, विटॅमिन डी आणि झिंक ह्या जे काही हे आहेत औषधं ती फक्त घेत राहिलो होतो. आणि इनटेक जो आहार आहे, तो आहार सकस आहार, आपला प्रोटीनयुक्त आहार खाणं, हे एवढंच फक्त चालू ठेवलं होतं. बाकी इतर कोणतंही औषध मला प्रिस्क्राईब केलं गेलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये काय नेमकं हे आहे म्हणजे पोस्ट. आणि अजूनही मला काही वेळेस असं होतं की डोकं जड होणं किंवा अंग दुखणं, हे कधीतरी मध्ये असं जाणवतं ते. तर तो हा पोस्ट कोविडचा भाग आहे का? सर तुमचा जो प्रश्न आहे तो एक आपण असं जास्त पाहू की आपण ज्या टेस्ट करतो त्याला थोड्याशा मर्यादा राहतात. जी रॅपिड अँटीजन म्हणजे याच्यामध्ये जे टेस्ट आहेत एक रॅपिड अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्टिंग आहे. रॅपिड RT-PCR. अँटीजन टेस्टिंग रॅपिड अँटीजन टेस्टिंग जे होतं ते आजाराच्या पहिल्या काही कालावधीमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा ते पॉझिटिव्ह येतं. थोडं एक 4-5 दिवसानंतर किंवा काही दिवसानंतर ते निगेटिव्ह यायची शक्यता दाट असते. आणि आरटीपीसीआर जे टेस्टिंग करतं, जे आपल्या इथं जे काही अवेलेबल ज्या मशीन्स आहेत, त्या बऱ्याच वेळेला डेड व्हायरसेस म्हणजे तुमच्याकडनं तो आजार दुसऱ्याला पसरेल असं शक्यता कमी होते. पण तो आजार तो विषाणू तुमच्या शरीरामध्ये आहे हे डिटेक्ट होतं. आहे. हां, ओके, असं ओके. त्याला लोड कमी झाला. लोड डेफिनेटली कमी असेल तुमचं व्हायरल लोड. पण तुमच्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये व्हायरस नील आहे असं नसणार आहे. त्यामुळे ती टेस्ट तुमची कदाचित तो कालावधी झाल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती. आणि तशी टेस्ट फक्त तुमच्याच बाबतीत नाही, बऱ्याच जणांच्या बाबतीत येते. जे आम्ही काही जणांच्या बाबतीत ऑब्झर्व्ह करतो, की जे गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत म्हणजे किंवा गव्हर्नमेंटमध्ये ते कामाला आहेत. म्हणजे त्यांना जॉइनिंगच्या वेळेला ते रॅपिड अँटीजन टेस्टिंग न मागता ते आरटीपीसीआर टेस्टिंग मागतं. जे आरटीपीसीआर टेस्टिंग हे 14 दिवसाच्या पुरतच मर्यादित नसून ते नंतर देखील पॉझिटिव्ह येऊ शकतं आणि तुमच्या व्हायरल लोडवरती ते निगेटिव्ह होत असतं. हा झाला एक भाग. दुसरा भाग झाला की तुम्ही म्हणजे तुम्ही असं आम्हाला म्हणाला होतात की तुम्हाला जेव्हा लक्षणं आले तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली. तर ती जी ट्रीटमेंट तुम्हाला जी मिळाली असणार आहे ना, ती अॅक्यूट फेजमध्ये ही बऱ्याच वेळेला थोडी साधारणपणे सगळीकडे सारखीच असते. तर ती तुम्हाला ट्रीटमेंट मिळाल्यामुळे तुम्हाला तो फरक जाणवला असेल कदाचित. आणि नंतर डॉक्टरांनी तुम्हाला तरी काही वीकनेस किंवा हा थोडासा म्हणजे पोस्ट व्हायरल मायल्जिया ज्याला आपण म्हणतो, की म्हणजे विषाणूचा आजार हा उतरता झाल्यानंतर जे शरीरात अंगदुखी वगैरे जी शिल्लक राहते, अशी काही पेशंट्स शिल्लक राहत असते आणि त्यावेळेला आपण डॉक्टर्स कधी-कधी नाही, आपण चेक करून घेऊया आणि मग त्यावेळेस तुमची टेस्टिंग झालेली असावी आणि ती पॉझिटिव्ह आलेली असावी. येस. आणि हो, हो. कुठल्याही आणि त्यानंतर एक कसं आहे, की समहाऊ तुम्हाला त्यानंतर होम आयसोलेशनचा बेनिफिट काय असतो, की कुठल्याही रुग्णाच्या ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या असतात म्हणजे ज्याचं काही बाहेर जाणं, फिरणं जे श्रम जे असतात ना ते खूप कमी होतात. कमी. जसं की आणि त्यामुळं एक पुरेशी विश्रांती भेटते पेशंटला आणि ही पुरेशी विश्रांती हे खरंच बाकीच्या कुठल्या औषधांपेक्षा सुद्धा चांगलं टॉनिक आहे. तर तुम्हाला त्या कालावधी विश्रांती मिळालेली. पहिल्यांदा तुम्हाला त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुद्धा दिली. नंतर तुम्हाला विश्रांती मिळाली. तुम्हाला आयडियली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. जर तुमचं डोकं जर अजून सुद्धा दुखत असेल, तर एक फक्त लक्षात घ्या, की ते एका साइडलाच दुखतंय का एक थोडंसं लक्ष द्या. त्या डोकेदुखीसोबत तुमच्या नाकातनं काही पाणी जातंय का किंवा एखादा द्रव जातोय का ते बघा किंवा हिरड्यांच्या बाजूला सूज झालीये का किंवा दात हालतोय का? ह्या जर गोष्टी तुम्हाला जर नसतील, तर हा जो तुमचा डोकेदुखीचा जो त्रास आहे, तो तुमच्या सांगितलेल्या लक्षणावरनं काही फार मोठा मेजर वाटत नाही आणि तो तरी तुम्ही तुमच्या जे काही तुमच्या डॉक्टरांना तुम्ही आधी दाखवलं होतं, त्यांना एकदा पुन्हा संपर्क करून घ्या. सर तसं बाकी काही त्रास नाहीये, तेवढंच फक्त हे होतो. बाकी दुसरा काही त्रास नाही. थँक्यू सर. सर, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. ऍक्च्युली काय आहे की गंमत अशी आहे की आता जे किशोर कुलकर्णी सरांनी जे सांगितलं
हे साधारणतः जून 2020 मध्ये होतं. आणि जून 2020 हा असा काळ होता की जेव्हा ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल्स किंवा इव्हन टेस्टिंगचे प्रोटोकॉल सुद्धा अगदी फायनल झालेले नव्हते. अगदी अर्ली डेज होते ह्या पॅन्डेमिकच्या आपल्या देशामध्ये. त्यामुळे काय झालंय की लगेच त्यांनी जर 3ऱ्या 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी जर टेस्ट केली असती तर त्यांची पॉझिटिव्ह आली असती. पण त्यांच्या प्रॅक्टिशनरनी फॅमिली फिजिशियननी जरा उशीर केला असं म्हणजे आणि त्यांचं चूक नव्हतं, कारण तेव्हा काळ असा होता की ठीक आहे थांबूया थोडे दिवस, बघूया एखाद्या वेळेस येईलच पॉझिटिव्ह किंवा नाही येईल पॉझिटिव्ह, असं काही असं निश्चित नव्हतं. त्यामुळे हा थोडासा काळ गेला. पण ऍट द सेम टाइम ट्रीटमेंट अतिशय योग्य झालेली असणार आहे त्याच्यामुळे, कारण ते रिकव्हर पण झाले लवकर. पण आणि नंतर मग मला असं साधारणतः आठवते की ऑगस्ट पासून बऱ्यापैकी आपल्याकडचे सगळे प्रोटोकॉल हे सेट झाले. म्हणजे अगदी काही ठिकाणी आयव्हरमेक्टिनचा प्रोटोकॉल, काही ठिकाणी फॅबिफ्लूचा प्रोटोकॉल, असं ते सगळं झालं. इव्हन टेस्टिंग सुद्धा 4थ्या 5व्या दिवशी लगेचच करायला लागले आपले पेशंट सुद्धा आणि ऑफकोर्स डॉक्टर सुद्धा. तर त्यामुळे थोडासा हा लॅग झालेला असण्याची शक्यता आहे की उशिरा टेस्ट पॉझिटिव्ह आली. येस सर. Ultimately, actually, test is positive, negative, doesn't matter at all in clinical management point of बरोबर view. आहे. ते तर आहेच, ते तर आहे. Epidemiological व्हायरसच्या स्टडीने ठीक आहे ते कितव्या दिवशी पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, आणि हे पण ऑब्झर्वेशन 28 दिवसापर्यंत सुद्धा हा व्हायरस राहतोच बॉडीमध्ये. इट्स फाईन. बट ऍज फार एज हिज केस इज वन पॉइंट ऑन दिस की केस पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, सिम्पटम्स पाहून ट्रीटमेंट. एक प्रश्न असा हा, बोला. विचारायचा आहे की आता दुसरी जी लाट आहे ती जवळ म्हणजे टीव्ही चॅनलला म्हणा की वर्तमानपत्रात असं येते की ते दुसरी लाट आता ओसरत चाललेली आहे आणि आता काही दिवसांनी तिसरी लाट आहे येणार आहे. तर काही बातम्या म्हणजे वर्तमानपत्र म्हणा किंवा फेसबुकवर बघताना काही तज्ज्ञ सांगतात की काही जण सांगतात की तिसरी लाट आहे जुलै महिन्यात, काही जण तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे आणि तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फार धोका आहे. तर ऍक्च्युली आता चित्र जरा गोंधळ टाकणार आहे आमच्यासारख्या सामान्य माणसांना. तर जरा त्याविषयी काही गाईड करू शकाल का? सर मी याबद्दल बोलेन. बोला मॅडम. कसं आहे, आता कसं आहे, बऱ्याच वेळेस काय झालं, पहिल्या लाटेमध्ये आपले ओल्ड एज जे होते म्हणजे वयस्कर माणसांना जास्त झालं किंवा ज्यांना काही रिस्क होती त्यांना झालं. सेकंड लाटेमध्ये असं झालं की जे काही यंग पॉप्युलेशन होतं किंवा तरुण होते ते झाले, बरेचसे इन्फेक्ट झाले. मग आता असं आपल्याला असं एक अंदाज आहे की आता राहिले 3 लहान मुलं जवळपास, बरोबर, तर त्यांना होऊ शकतं का, आणि होईलच असं नाही किंवा लाट येईलच असं नाही. फक्त आपण कशासाठी म्हणतोय की दुसऱ्या लाटेच्या वेळेस पण असं थोडंसं आपण गाफीलच राहिलो. आपल्याला असं वाटलं की ते येणार नाही, पण आली आणि पहिल्या लाटेपेक्षाही खूप भयंकर होती. तर आता तिसरी जी लाट आहे ती येण्याची शक्यता आहे, येईलच असं पण नाहीये, बरोबर. वेगवेगळ्या सायंटिस्टचं वेगवेगळं मत आहे. आता यामध्ये फक्त आपण हेच म्हणतोय की तिसरी लाट येणार नाही म्हणून आपण गाफील नाही राहू शकत. मग त्यासाठी आपली सगळी सरकारी यंत्रणा आहे किंवा प्रायव्हेट यंत्रणा आहे एकदम सज्ज असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये आपण म्हणजे लोकांना असं वाटेल की चला आता येणारच नाही बाबा, आपण बिंदास फिरा, काही करा, सगळं चालू करा, एकत्र बसा, प्रोग्राम्स करा, मास्क नका घालू, हा मेसेज नाही गेला पाहिजे. म्हणजे आपण आजही तेवढीच काळजी घेतली पाहिजे की बाबा ही लाट कधीही येऊ शकते. त्यासाठी आपण पूर्व तयारीने समाजाने किंवा लोकांनी त्याबद्दल जे काही आपल्याला हे करता येईल, प्रतिबंधात्मक जे उपाययोजना आहे, जसं की मास्क घालणे, एकत्र गोंधळ न करणे, एकत्र प्रोग्रामसाठी खूप लोक न आणणे, सॅनिटायझर वापरणे, हे सगळं चालू ठेवलं पाहिजे. आणि आपली यंत्रणा पण त्यासाठी सज्ज राहिली पाहिजे. येईल हे 100% नाहीये, पण येण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. ओके मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके. आय थिंक ह्या विषयाला जर पिन पॉइंट करायचं झालं क्लिनिशियन पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर पेशंटनी लोकांनी एवढीच काळजी घ्यावी की येईल नाही येईल त्याचे परिणाम आपल्या सोशल आयुष्यावरती, पर्सनल आयुष्यावरती हा वेगळा भाग आहे. पण लक्षणं जाणवायला लागली की डॉक्टर जवळ लवकरात लवकर पोहोचणं, आय थिंक हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे, सो दॅट वी कॅन सेव्ह आवरसेल्व्हज. आजचा हा आपला
करोना जागर परिक्रमातील चौथं जे पुष्प होतं ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेले आणि माइल्ड आजार आणि असिम्टमॅटिक केसेसचे मॅनेजमेंट क्लिनिकल फीचर्स याविषयी डॉक्टर अरुण मोरे यांनी अतिशय विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. आणि डॉक्टर शिरीष पाटील आणि डॉक्टर सुनीता पाटील या 3 वक्त्यांचे मी आभार मानतो आणि इथं जमलेल्या सर्व श्रोत्यांचेही आभार मानतो. आपला हा करोना जागरचा उपक्रम चालूच राहणार आहे. पुढील रविवारी आपण मॅनेजमेंट ऑफ द मॉडरेट अँड सिव्हिअर केसेस म्हणजे जास्त सिरियस आजार जेव्हा होतो त्याची लक्षणं कुठली होती आणि त्याच्यावर उपचार कसा करायचा याविषयी आपलं पुढलं सेशन असणार आहे आणि ते सेशन घेणार आहेत आपल्या आजच्याच ज्या वक्त्या आहेत डॉक्टर सुनीता पाटील मॅडम. तर परत पुढल्या रविवारी सर्वांनी यावं असं मी सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या ह्या करोना जागरच्या या उपक्रमाबद्दल तुमच्या संपर्कामध्ये जे काही लोक असतील त्या लोकांपर्यंत माहिती द्यावी जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम चालावा आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सहभाग घ्यावा. मी सर्वांचे परत त्याचा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपण परत भेटूयात पुढील रविवारी संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद.